रचना रानडे म्हणजे जी क्वीन आहे, क्वीन ऑफ फायनान्स. मेरे घर में घुस के मेरे मेहमान को मारेगा, तसं मेरे स्टुडिओ में आके माझं स्वागत करेंगे. श्रीमंत दिसण्यापेक्षा ना श्रीमंत होण्यासाठी कोणत्या 3 गोष्टी करायच्या? दुसरी गोष्ट, तुम्हाला जर खर्च करायचाच असेल आणि तुम्हाला श्रीमंत दिसायचं पण असेल तर मग माझ्याकडे 10,000 रुपये आहेत आणि मला पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट करायची आहे, तर मी स्टेप बाय स्टेप काय केलं पाहिजे? सगळ्यात आधी इन्शुरन्स असला पाहिजे तुमचा, त्याच्यानंतर तुमचे इमर्जन्सी फंड्स पाहिजेत आणि मग तुम्ही लॉंग टर्म गोल्सकडे गेला पाहिजे. सिबिल स्कोअर कसा चांगला ठेवायचा? डिफॉल्ट कुठेही नाही झाला पाहिजे. डिफॉल्ट झाला म्हणजे तुमचा क्रेडिट स्कोअर कुठं ना कुठेतरी दणका बसणारच आहे त्याला. मी झेप्टोवरनं काहीतरी ऑर्डर केलं होतं, डिलिव्हरी द्यायला एक काका आले, त्यांनी मला हातात पार्सल दिलं आणि त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि ही जस्ट चेक द नेम अगेन. ओ, रचना रानडे. इट वॉज अ प्लेजर टू सर्व यू मॅम, हॅव अ ग्रेट डे. झेप्टोमधनं डिलिव्हरी द्यायला आलेले काका माझी अस्खलित इंग्रजीत बोलले. का करताय इफ आय मे आस्क म्हणलं. तर त्याने काही नाही, तुला सीए करायचं नव्हतं? हो, मला गाण्यात करिअर करायचं होतं. बॉयफ्रेंड सीए करतो म्हणून आपण पण करायचं, हां, अशी रचना राहणारी वाटत नाही मला. नाही, खूप स्ट्रॉंग आहेस तू. जेव्हा तोच माझा नवरा झाला तेव्हा मी स्ट्रॉंग झाले. शारद सुंदर चंदेरी राती, स्वप्नांचा झुलत झुला, साजणारे मोहनारे ऐकणारे. नोकरी करणाऱ्या स्त्रियांनी 3 अशा कुठल्या म्हणजे इन्व्हेस्टमेंट्स कराव्या? तुमची जोखीम घ्यायची क्षमता किती आहे त्याच्यावरती ठरेल. कोणाची जास्त असते, स्त्रियांची की पुरुषांची? आयडियली पुरुषांची जास्ती असते. आता महाराष्ट्र सरकारने जी लाडकी बहीण योजना जी आणली होती, मिळतात तर आहेत तुम्हाला हे पैसे, पण तुम्ही करताय काय त्या पैशाचं? लोकांनी असं दिलेलं आहे की आम्ही ह्याची SIP सुरू केलेली आहे. सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करावेत का? दागिने ही गुंतवणूकच नाही आहे माझ्या मते. आणि रिअल इस्टेट? आय हेट इट. बिगेस्ट प्रॉब्लेम विथ रिअल इस्टेट इज, पण तरी पण लोक आयुष्यभर EMI देऊन घर घेतातच ना. तिथं इमोशन्स असतात, तिथं मॅथ्स नाही चालत. 30,000 माझं मंथली इन्कम आहे, तर त्यांनी त्यांचा पोर्टफोलिओ कसा मॅनेज करावा? म्हणजे 500 रुपयाची तरी नकाविना, 1000 रुपयाची नकाविना SIP काढायलाच पाहिजे. युद्धाने माझा जॉब गेला तर काय? तर सगळ्यात पहिल्यांदा पैसा टिकवून ठेवण्यासाठी 3 सिक्रेट सांग. पैसा टिकून ठेवायचा जर असेल तर नमस्कार रचना, तुझं सर्व काहीमध्ये खूप खूप स्वागत आहे. अच्छा, म्हणजे आता मी खरं मला एक लगेचच, म्हणजे खरं असं नाही केलं पाहिजे पॉडकास्ट सुरू झाल्याच म्हणजे, पण तुझं स्वागत आहे म्हटल्यावर मला धुरंधर 2 मधलाच डायलॉग आठवला. त्याच्यात तो रणवीर सिंगचा ना, मेरे घर में घुस के मेरे मेहमान को मारेगा, तसं मेरे स्टुडिओ में आके माझं स्वागत करेंगे. काही पण छान वाटतंय. तुझ्या स्टुडिओमध्ये येऊन तुलाच प्रश्न विचारा, तुलाच ग्रिल करायला. माझ्या स्टुडिओ ठीक आहे. आता ग्रिल करायचं म्हणजे ना, माझं जरा आम्हाला असं वाटलं की आज रचना रानडे म्हणजे जी क्वीन आहे, क्वीन ऑफ फायनान्स, आणि अशी खूप हजरजबाबी आहे, फास्ट उत्तर देते आणि फटाफट सगळं चालतं तिचं. तर आज मी तुला ना थोडंसं कठीण, मला असं वाटतं कठीण, गिव्ह मी 3. ओके, म्हणजे मी तुला रॅपिड फायर देणार आहे. नॉर्मली रॅपिड फायर मध्ये शेवटी असतं प्रश्न विचारणार, त्यातली गिव्ह मी 3. बरं, 3 शब्द 3 उत्तर असं. हो, बरं, ठीक आहे. चालू. पहिला खेळ देवाचा वगैरे असं काही नाही काढायचं. नवीन गुंतवणूक सुरू करताना पाळायचे 3 सुवर्ण नियम. पेशन्स, डिसिप्लिन आणि क्लॅरिटी. आता ह्याला मराठीत संयम, शिस्तबद्धता आणि स्पष्टता. मार्केटमध्ये पैसा लावण्यापूर्वी स्वतःला विचारायचे 3 प्रश्न. गोल काय आहे माझा? माझ्याकडे तेवढी रिस्क टेकिंग कपॅसिटी आहे का? आणि माझ्याकडे आत्ता बेसिक्स टिक्ड ऑफ आहेत का? फॉर एक्झाम्पल इन्शुरन्स वगैरे, इन्शुरन्स, इमर्जन्सी फंड, तरच मी मार्केटमध्ये गुंतवते ना. इमर्जन्सी फंड तयार करण्यासाठीच्या 3 सोप्या पायऱ्या. पहिलं म्हणजे तुम्ही काहीही झालं तरी जेवढं तुमचं उत्पन्न मिळतं आहे त्याच्यातनं पहिलं सेव्ह केलं पाहिजे, मग उरलेले पैसे खर्च केले पाहिजेत, त्याच्यामुळे तुमचा तो कॉर्पस तरी येईल बाजूला. दुसरी गोष्ट, न चुकता बाकीकडे कुठेही बघू नका. आणि आपण जे अर्जुनाने तो जो माशाचा डोळा बघितला तसं फक्त इमर्जन्सी फंड, बाकी मला काहीच नको आहे आत्ता, तसं करून लवकरात लवकर ती इमर्जन्सी फंडची बरणी भरणे. आणि तिसरी गोष्ट, इमर्जन्सी फंड एकदा तयार झाला की मग ते इंटॅक्ट ठेवणे. कारण बरेच जण इमर्जन्सी फंड बनवतात, बट मग अचानक काहीतरी एखादी फॅन्सी आयटम, म्हणजे काय आयफोन आणि काय काय वेगळे वेगळे येतात, त्याच्यात तो इमर्जन्सी फंडही वाहून जातो. मग सो बनवणं जेवढं डिफिकल्ट आहे, मेंटेन करणंही तेवढंच डिफिकल्ट आहे. गुंतवणुकीची जोखीम कमी करण्याचे
3 स्मार्ट मार्ग कोणते? जोखीम कमी करायची असेल तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला माहिती पाहिजे की तुमची जोखीम घ्यायची तयारी किती आहे आणि त्या फायनान्शियल इन्स्ट्रुमेंटमध्ये जोखीम ॲक्च्युली इनहेरंट किती आहे ती. सो ती माहिती नसल्याशिवाय तुम्ही ती कमीच नाही करू शकत. दुसरी गोष्ट, जोखीम कमी करायची असेल तर सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजे खूप छोट्या क्वांटिटीने स्टार्ट करा. उदाहरणार्थ मी कुकिंगमध्ये एकदमच वाईट आहे, तर मी एकदम 100 जण म्हणजे काय 10 जणांचं जेवण नाही केलं पाहिजे. झालाच त्रास तर एकालाच झाला पाहिजे. सो एकाच जणाचं करू. सो क्वांटिटी इन्व्हेस्टिंगची थोडक्यात कमी ठेवली पाहिजे. दॅट इज जोखीम तुम्ही कशी कमी करू शकता. आणि तिसरं परत म्हणजे तुम्ही ऑल इन नाही जायला पाहिजे. म्हणजे जे आपण म्हणतो नेव्हर पुट ऑल युअर एग्ज इन वन बास्केट, तसं तुम्ही डायव्हर्सिफाईड जर तुमचा पोर्टफोलिओ असेल तर जोखीम आपोआपच कमी होते. पैसा टिकवून ठेवण्यासाठी 3 सिक्रेट सांग. पैसा टिकून ठेवायचा जर असेल तर तुमच्याकडे आय थिंक परत इथे थोडीशी उत्तर ओव्हरलॅप होणार आहे, बट आय थिंक डिसिप्लिन हे एक महत्त्वाचं आहेच आहे. कारण सोशल मीडियावरती एवढी डिस्ट्रॅक्शन्स आहेत ना की कोणालाही वाटतं की मी बॉलिवूड फ्रीक आहे बरं का, असं मध्येच माझं बॉलिवूड येणार येऊ दे की हम जीते एक बार है मरते एक बार है तसं. हां, मग त्याच्यामुळे मग लोकांना कंट्रोलच नाही राहत की हे काय, हे घेऊन टाकू. मग बाली ट्रिप दिसली, चला तिकडे पॅरिस स्वित्झर्लंड ट्रिप, राईट. सो मग अशाच्यात तुमचं मग तुम्ही त्या मोहांना बळी पडता आणि मग तुमचं जे काय ठरवलेलं असतं ते निघून जाऊ शकतं. सो एक मिळालं असं डिसिप्लिन, मोहांना कमी बळी पडणे. आणि तिसरं म्हणजे आय मीन इफ यू कांट मेजर इट यू विल नॉट बी एबल टू ट्रॅक इट. म्हणजे तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही काय काय आहे तुमच्याकडे ते तुम्ही लिहूनच नाही ठेवलं तर तुम्ही ट्रॅक कसं करणार आहे ते. सो बरेच जण माझ्याकडे बहुतेक पैसे आहेत बऱ्यापैकी हे म्हणतात, तर तसं नका करू. आधी लिहून काढा व्यवस्थित किंवा इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅटमध्ये ठेवा, तर तुमच्याकडे समोर आकडे असतील आणि मग त्याच्यावरती डिसिप्लिन ठेवणं, ट्रॅक ठेवणं इझी जाईल. मी बऱ्याचदा बघितलंय शेअर मार्केट पडलं की लोकांची शुगर वाढते आणि खरंच आणि स्ट्रेस वाढतो, बीपी वाढतं. तर 3 मार्ग सांग की शेअर मार्केट पडलं तरी आपण शांत राहायचं. असं म्हणतात, हे एक आय थिंक वॉरेन बफे सरांचं वाक्य की वेन अदर्स आर ग्रीडी यू शुड बी फिअरफुल अँड वेन अदर्स आर फिअरफुल यू शुड बी ग्रीडी. सो जेव्हा मार्केट असं डेंजर खालती वगैरे जात असेल तर इनफॅक्ट तुम्ही ग्रीडी व्हायला पाहिजे तेव्हा आणि हळूहळू करून गुंतवणूक सुरू करायला पाहिजे. सो पहिला नियम म्हणजे हे वाक्य लक्षात ठेवा. दुसरा नियम म्हणजे मार्केटमध्ये मी सिम्पल सांगते, सोन्यात गुंतवणूक करताना भीती वाटते का, तर नाही. कारण लोकांना कुठेतरी बॅक ऑफ द माइंड माहिती असतं सोनं आहे ना वरती जाईलच, पण सोन्याचाही भाव वरती खालती होत असतो ना. हो. सो जसं सोन्याचा भाव वरती खालती होतो तसंच बाजाराचाही भाव वरती खालती होत असतो. सो जर तुम्ही सोन्याला घाबरत नाही तर मग शेअर बाजाराला कशाला घाबरताय. आणि तिसरी गोष्ट, अभ्यास नीट करा. कारण अनेक वेळेला असं होऊ शकतं की तुम्ही तुमच्या टिपेंद्र नावाच्या मित्राकडनं टिप्स घेतलेले असतात. मग टिप्स देणारा मित्र हा टिपेंद्र असं मी म्हणते माझ्या टिपेंद्र. सो टिपेंद्रासारख्या लोकांकडनं जर टिप्स घेऊन गुंतवणूक केली असेल आणि जर मार्केट पडलं तर मग घाबरायलाच हवं. कारण आणि जर तुम्ही तुमचा अभ्यास करून जर इन्व्हेस्ट केला असेल तर आयडियली तुमच्या स्टडीवरती विश्वास हवा, मग घाबरायची काही गरजच नाही. यशस्वी गुंतवणूकदाराच्या 3 सवयी. पोर्टफोलिओ दर थोड्या वेळाने न बघणं, म्हणजे रोज न बघणं बेसिकली. मी दर क्वार्टरमधनं एकदा तरी माझा पोर्टफोलिओ बघत असते, रिव्ह्यू करत असते, त्यांचे रिझल्ट्स कधी येतात. सो पेशंट राहता आलं पाहिजे तुम्हाला बेसिकली. असं म्हणतात की मार्केट इज अ प्लेस वेअर मनी मूव्स फ्रॉम इम्पेशंट ट्रेडर्स टू पेशंट इन्व्हेस्टर्स. सो तो पेशन्स जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही सक्सेसफुल होऊ शकता. दुसरी गोष्ट, मी परत इथे रिपीट होणार आहे पण अभ्यास. मी आणि माझा नवरा आम्ही तासनतास स्टॉक्सवरती अभ्यास केलेला आहे. कारण शेवटी जर तुम्ही त्या कंपनीत लॉंग टर्मसाठी गुंतवणूक करणार असाल तर तुम्हाला ते माहिती पाहिजे त्या कंपनीचं, तरच तुम्ही त्याच्यात गुंतवणूक केली पाहिजे. सो अभ्यास भरपूर करता आला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, सक्सेसफुल व्हायचं असेल तर परत मी म्हटलं सर इथे एक उत्तर रिपीट होईल, बट डोंट पुट ऑल युअर एग्ज इन वन बास्केट. काही असे धुरंदर कॅटेगरी असतात की 1 स्टॉक पोर्टफोलिओ, मला हा स्टॉक आवडतो, माझा सगळा पैसा एकाच स्टॉकमध्ये, आणि नेमकं त्या स्टॉक यू नेव्हर नो, कारण तुम्ही रोज त्या कंपनीमध्ये काही जात नसता 10 ते 6, काहीतरी इंटरनल फ्रॉड झाला, काहीही झालं आणि तो स्टॉक एकदा जर पडायला लागला तर पोर्टफोलिओ समाप्त होऊ शकतो. त्याच्यामुळे मग इट्स ऑलवेज बेटर टू बी डायव्हर्सिफाईड. श्रीमंत दिसण्यापेक्षा ना श्रीमंत होण्यासाठी ओके, कोणत्या 3 गोष्टी करायच्या? श्रीमंत होण्यासाठी आपण जे लहानपणापासून ऐकतो ना की अंथरूण पाहून हातपाय पसरावे, ते तुम्ही करू शकता. म्हणजे थोडक्यात तुमचं इन्कम लेवल तुम्हाला माहिती पाहिजे, त्याच्याप्रमाणेच खर्च करा. दुसरी गोष्ट, तुम्हाला जर खर्च करायचाच असेल आणि तुम्हाला श्रीमंत दिसायचं पण असेल तर मग अंथरूण मोठं करा. अंथरूण पाहून हातपाय पसरावे, त्याच्याऐवजी अंथरूणच मोठं करा, म्हणजे इन्कम वाढवा तुमचे.
सो साईड इन्कम्स असू शकतात तुमचे काही. आजकाल ऑनलाईन ॲव्हेन्यूज खूप आहेत जिथं तुम्ही ज्याला आजकाल गिग्स म्हणतात किंवा साईड हसल्स म्हणतात, ते करून तुम्ही एक्स्ट्रा पैसे कमवू शकता. आणि तिसरं, डिसिप्लिन काय माझ्या हातातनं सुटत नाही बाबा, त्याला काही इलाजच नाही आहे, कारण डिसिप्लिन इज मस्ट एव्हरीवेअर. थर्ड पॉईंट, प्रत्येकाच्या हातात क्रेडिट कार्ड असतं. तर क्रेडिट कार्ड वापरताना कोणत्या 3 गोष्टी कायम लक्षात ठेवायच्या? एक म्हणजे फुल पेमेंट मी काहीही झालं तरी करू शकले पाहिजे. म्हणजे बरेच जण काय करतात की मिनिमम, जे काय तुमचं क्रेडिट कार्ड बिल येतं त्याच्यात बरेच जण म्हणतात की मिनिमम ड्यू किती आहे तेवढं मी भरते. तर ते मिनिमम ड्यू तुम्ही भरलं की त्याच्यावर इंटरेस्ट इतकं लागत जातो आणि मग तुमचे आहे नाही आहेत ते पैसे संपत जातात. सो खर्च क्रेडिट कार्डवर तेवढाच करा जेवढं तुम्हाला फुल वन शॉट पेमेंट तुमचं क्रेडिट कार्डचं बिल करता येईल. सेकंड, लक्षात ठेवलं पाहिजे की काहीही झालं कम वॉट मे, तरी पण तुम्ही जी ड्यू डेट असेल तुमची क्रेडिट कार्डची त्या दिवशी तुम्हाला भरताच आले पाहिजेत पैसे, त्याच्याप्रमाणे नियोजन केलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, क्रेडिट कार्ड स्मार्ट पद्धतीने वापरल्यानंतर तुम्ही खूप बेनिफिट्स घेऊ म्हणजे शकता. काय? आता मला आठवत नाही गेल्या 4, 5, 6 वर्षात असं कधी केलं असेल की मी मूव्ही बघायला गेले आणि फुल पैसे दिले, एकावर एक फुकट. अशीच मूव्ही तिकीट्स मी क्रेडिट कार्डवरनं काढत असते. एअरपोर्टवर गेलं तर 2 रुपयातच लाऊंज ॲक्सेस घेते. सो हे सगळं क्रेडिट कार्डवरतीच शक्य होतं. सो चांगले क्रेडिट कार्ड, तुमची आधी क्रेडिट हिस्ट्री चांगली बिल्ड केली पाहिजे आणि मग क्रेडिट कार्ड स्मार्ट पद्धतीने जर वापरले ना तर क्रेडिट कार्डसारखं काही नाही. हिस्ट्रीवरनं सिबिल स्कोअर कसा चांगला ठेवायचा? तेच, तुम्ही वेळेत सगळे तुमचे जे लोन्स आहेत ते रिपे केलं पाहिजे. डिफॉल्ट कुठेही नाही झाला पाहिजे. डिफॉल्ट झाला म्हणजे तुमचा क्रेडिट स्कोअर कुठं ना कुठेतरी दणका बसणारच आहे त्याला. आणि ओव्हर ड्रॉ नाही केलं पाहिजे. ओव्हर ड्रॉ इन वॉट सेन्स सांगते, सपोज माझी 1 लाख लिमिट आहे, तर मी 1 लाख लिमिट पहिल्या 10 दिवसात संपवली. मग काही जण काय करतात, ती 1 लाखाची काही रिफिल करतात की ठीक आहे 30-40 हजार रिफिल केले, मग परत मी ते ड्रॉ केले, कारण क्रेडिट कार्डवर पॉईंट्स मिळतात ना. सो बरेच जण असंही करत राहतात की पैसे आहेत बट क्रेडिट कार्डमधनं खर्च करायचे, मग ते लगेच रिफिल करायचे, परत ड्रॉ करायचे. इट मीन्स तुम्ही खूप जास्ती क्रेडिट कार्ड वापरताय, म्हणजे जेवढं तुम्हाला अलाउड होतं त्याच्या मल्टिपल टाइम्स वापरताय तुम्ही. सो यांनी पण सिबिल स्कोअर तुमचा कुठं ना कुठेतरी, नॉट टू अ ग्रेट एक्सटेंट, पण अफेक्ट होऊ शकतो. सो अति ड्रॉ नाही करत राहायचे क्रेडिट कार्डवरनं, तो तिसरा नियम. आणि लोन घेतलं की ते इफेक्टिव्हली रिपे करण्यासाठीच्या 3 टिप्स. लोन घेतलं की तुम्हाला परत म्हणजे तुम्हाला माहिती पाहिजे की तुमचं EMI अमाऊंट जी काय आहे ती तुमचं इन्कम आल्या तेवढा पहिला बाजूला पडलाच पाहिजे. स्टँडिंग इन्स्ट्रक्शन्स जनरली दिलेले असतातच की तेवढा पैसा तुमचा जाईलच. नंबर 2, तुमच्याकडे जर मल्टिपल लोन्स असतील ना तर शक्यतोवर असं टार्गेट ठेवावं की लवकरात लवकर जे हाय इंटरेस्ट लोन्स असतील माझे ते मी नॉक ऑफ केले पाहिजेत. उदाहरणार्थ सपोज एखाद्या व्यक्तीने खरं घ्यायला नाही पाहिजे बट पर्सनल लोन घेतलं असेल, ते काय वेड्यासारखं 16% 18% मिळत असतं, वर्सेस तुमचं लेटेस्ट एखादा व्हेकल लोन 9% वगैरे. सो व्हेकल 9%चं चालू राहू देत, काही प्रॉब्लेम नाही, बट जे 18-19% आहे ते तुम्ही नॉक ऑफ केलंच पाहिजे, तर तुमचं कुठं ना कुठेतरी ते लाईनीवर येऊ शकाल तुम्ही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे लोन घेतलेलं आहे तर काय त्याचं, इनफॅक्ट एक पायरी मी अलीकडे येईन ॲक्च्युली. लोन मी विचारणारच होते, लोन घेण्यापूर्वी 3 कोणते मुद्दे करेक्ट. लक्षात सो ठेवावे? लोन घेण्याच्या आधी ना सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही चेक करा की तुम्हाला पुश किती केलं जातंय. आजच क्लोज करायचं, आजच संपवायचं. कारण बँकर्सला बऱ्याच वेळेला टार्गेट्स, आय एम नॉट सेइंग ऑल बँक्स आर बॅड, डिस्क्लेमर, बट बऱ्याच वेळेला टार्गेट्स दिलेली असतात आणि मग तो एम्प्लॉई काय करतो की आजच क्लोज करायचंय आणि हे सह्या करा तुम्ही, घाई आणि मग त्याच्यात ना फाईन प्रिंटमध्ये गडबड असते कुठंतरी. सो तुम्हाला फाईन प्रिंट माहिती पाहिजे त्याची की काय आहे. तर बरेच जण म्हणतात एवढं कोण वाचत बसणार, आपण AIच्या जगात राहतो, त्याची सॉफ्ट कॉपी मागवून घ्या. सॉफ्ट कॉपी मागवली की यू कॅन पुट इट इन टू एनी AI टूल, क्लॉड, ChatGPT, परप्लेक्सिटी, नोटबुक LM, कुठेही टाका आणि तिथं सांगा मला फाईन प्रिंट काय काय आहे ते सांगा त्याच्यातनं म्हणून. सो फाईन प्रिंट माहिती पाहिजे. दुसरी गोष्ट व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट की जर एखादी इन्स्टॉलमेंट मी पे नाही करू शकले तर किती पेनल्टी आहे. काही ठिकाणी असं असतं की 1 इन्स्टॉलमेंट मिस झाली तरी मोठी पेनल्टी असते, किंवा पेनल्टी इन्स्टॉलमेंट मिस झाली, 1 मिस झाली, 2 मिस झाली तर काय होतात, म्हणजे माझ्या अगेन्स्ट कोर्ट सारखी काही ॲक्शन सुरू होऊ शकते का, लिगल ॲक्शन काही सुरू होऊ शकते का, हे पण तुम्हाला माहिती पाहिजे. सो मी म्हटलं असं, एक म्हणजे किती घाई केली जाते, दुसरं एखादी इन्स्टॉलमेंट मिस झाली तर काय होतं, आणि मल्टिपल इन्स्टॉलमेंट जर मिस झाल्या तर माझ्या अगेन्स्ट कोर्ट ॲक्शन काही होऊ शकते का, एवढ्या बेसिक गोष्टी तर माहितीच पाहिजे. आणि कधी कधी त्याच्याबरोबर ते इन्शुरन्स पण खपवतात ना, कंपल्सरी करतात, कंपल्सरी करतात. मला फार उशिरा लक्षात आलं, दरवर्षी द्यायला लावत होते ते. तर मग माझ्या लक्षात आलं की हे कावर त्यांनी केलं, तर मी ॲक्च्युली अग्रीमेंट केलं होतं त्याच्यामध्ये, कारण त्यांना त्याचं कमिशन असतं का. ऑफकोर्स इट्स अ बिझनेस.
म्हणजे किती काटेकोरपणे बघायला पाहिजे ना? अगदीच, आणि अगदीच. जर समजत नसेल तर रचना रानडे यांचे व्हिडिओज बघा. वा 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 वा. मुलांच्या शिक्षणासाठी जर आपल्याला फंड उभारायचा असेल तर कोणत्या 3 SIP कराव्यात? मुलं किती मोठे त्याच्यावर हे उत्तर चेंज होईल ॲक्च्युली. म्हणजे आत्ता लेटेस्टचे मुलं एक 5-6 वर्षांची आहेत आणि हायर एज्युकेशनसाठी जर करायचं असेल तर याच्यामध्ये तुमचा एक मोठा टाईम गॅप आला, जवळजवळ एक 15-1 वर्षाचा तरी इझिली गॅप आला. अशा केसमध्ये एखादा निफ्टी मिडकॅप चा एखादा फंड असू शकतो किंवा चक्क निफ्टी नेक्स्ट 50 तुमचा इंडेक्स फंड असू शकतो आणि एखादा फ्लेक्झी कॅप पण असू शकतो जिकडे तुमचा लार्ज, मिड आणि स्मॉल तिघांचे एक्सपोजर मिळेल. आता सगळ्यात माझा आवडीचा प्रश्न असा आहे की मुलांना पैशाचं महत्त्व कळावं म्हणून कोणत्या 3 गोष्टी पालकांनी कराव्यात? वाव, खूप छान प्रश्न आहे. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे मुलांना जे आपण म्हणतो ना, पैसे झाडावर नाही उगत एवढंच म्हणतो आपण, पण मग पैसे कमवण्यासाठी किती कष्ट घेतले जातात याची कुठंतरी जाणीव करून द्यावी. थोडं आपलं एखादं टाइम टेबल तुम्ही सांगू शकता, काय करता काय नाही करत. सो प्रत्येक पैसा कमवायला खूप कष्ट लागतात हे त्यांना सांगायला पाहिजे. दुसरी गोष्ट, कुठं ना कुठं तरी दे आर प्रिव्हिलेज्ड की त्यांना आज या गोष्टी मिळत आहेत. कारण मे बी माझ्या आईबाबांनी एक बेसिक रोटी कपडा मकान टिकमाक केलं म्हणून मी त्याच्या पुढे बिल्ड करू शकले, म्हणून त्याच्या पुढे माझा मुलगा बिल्ड करू शकेल, हे त्याची कुठंतरी जाणीव असावी त्यांना. आणि तिसरी गोष्ट, जेव्हा पैशाचं प्लॅनिंग होत असतं, भलेही अमाऊंट्स नाही सांगत आहात तुम्ही, बट कुठंतरी ना की फिक्स्ड डिपॉझिट करतोय आपण किंवा रिकरिंग डिपॉझिट करतो, काही काही गोष्टी नाही कळणार त्यांना, बट सुरुवात तरी होईल. म्हणजे एक छोटं उदाहरण द्यायचं झालं तर मला आठवतंय मी खूप लहान असल्यापासून आईबरोबर बँकेत जायचे. म्हणजे मला 5वी-6वीमध्ये पेइन स्लिप भरता यायची, मला विड्रॉल स्लिप भरता यायची, चेक भरता यायचा मला. सो तिकडे मला आठवतं बँकेतले आजी आजोबा वगैरे जे कोण यायचे त्यांना फार कौतुक वाटायचं. मग ते मला पण म्हणायचे ते आमचं पण भरून दे गं. सो त्यांनी मग मलाही खूप छान वाटायचं, कळत नकळत त्याच्यात इंटरेस्ट निर्माण झाला. सो या तिन्ही गोष्टी पालक नक्कीच करू शकतात. मुलांसाठी सोनं, FD की म्युच्युअल फंड, कशात एक लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करून ठेवावी? लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटला म्युच्युअल फंड सगळ्यात प्रायोरिटी नंबर 1 येईल, मग सोनं. FD लॉंग टर्मसाठी नाहीच, FD कायम शॉर्ट टर्मसाठी. नोकरी करणाऱ्या स्त्रियांनी 3 अशा कुठल्या म्हणजे इन्व्हेस्टमेंट्स कराव्यात? आय थिंक इथं स्त्री पुरुषचा परत प्रश्नच येत नाही. इथे तुमची रिस्क ॲपेटाईट किती आहे, तुमची जोखीम घ्यायची क्षमता किती आहे, वा, त्याच्यावरती ठरेल की तुम्ही कुठे इन्व्हेस्टमेंट केल्या पाहिजे. कोणाची जास्त असते, स्त्रियांची की पुरुषांची? आयडियली पुरुषांची जास्ती असते, बट स्त्रियांनी पण, म्हणजे मी थोडक्यात ना फायनान्स इज फॉर मेन ह्याच्यात ब्रेक करते तुला. हो हो. सो म्हणजे मला तेच वाटतं की असं काही नाहीये, जर पुरुष पण जर स्टॉक्समध्ये गुंतवत असेल, तुम्ही स्टॉक्समध्ये गुंतवायला काही हरकत नाहीये. प्रॉब्लेम काय होतो माहितीये का, पुरुष मस्त एक 2-3 लाखाचं जरी नुकसान झालं असेल तरी ते चिल असतात. आणि इथं बायका, म्हणजे मी त्या दिवशी TV वर एक इंटरव्ह्यू बघत होते, ती अशी फुल अपसेट झाली होती आणि मी अमुक शेअर्स घेतलेले आहेत आणि त्याच्यात मला 50 रुपयांचं नुकसान पर शेअर आहे. तर म्हणलं तुमच्याकडे किती शेअर आहेत? 3 म्हणली ग ती. म्हणजे मी म्हटलं अगं 150 रुपये नुकसान झालेलं आहे फक्त तिच्यामुळे. आता एवढ्या काही सेन्सिटिव्ह बायका असतात पैसे लॉस म्हणलं की, वर्सेस पुरुष चिल असतात की ठीक आहे गेलेत ना पैसे मी कमवेन. आता मुलींना पण हे इन्कल्केट करणं खूप महत्त्वाचं आहे की लॉसेस आर ॲन इनहेरंट पार्ट ऑफ युअर इन्व्हेस्टिंग जर्नी. म्हणजे त्यांनी काही तुम्हाला असं जग बुडीत झाली असं काही नाही वाटलं पाहिजे. सो स्त्री असो पुरुष असो दोघांनीही स्टॉक्समध्ये गुंतवायला हरकत नाहीच आहे, म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवायला पाहिजेत. आणि तिसरी गोष्ट, आयदर म्हणजे तुम्ही सोनं म्हणू शकता, हे तिन्ही मी आता लॉंग टर्मच्या ह्यानी सांगितलं, स्टॉक्स, म्युच्युअल फंड, सोनं. शॉर्ट टर्मसाठी वेगळे इन्व्हेस्टमेंट ॲव्हेन्यूज येतील. हल्ली ना मुलांना ना 40शीतच रिटायर व्हायचं असतं, त्यांनी काय प्लॅनिंग करावं? पहिली गोष्ट म्हणजे बरोबर आहे का, किंवा काय करावं की 40शी नंतर त्यांना एक छान इन्कम येत राहील? 40शी म्हणजे 2 वेगळ्या, म्हणजे फायर टर्म आपण जे म्हणतो, फायरबद्दल येणारच होता. बरं ठीक आहे, ठीक आहे. हा, सो फायर जे म्हणतात ना, तर फायर ॲट 40 जे म्हणतात, तर तिथं माझा थोडासा आक्षेप आहे. अच्छा. फायनान्शियल इंडिपेंडन्स हा 40पर्यंत जर तुम्ही आणू शकला तर नथिंग लाईक इट. ओके, बट रिटायर अर्ली तुम्ही का करायचं आहे ना, ह्याचं तुमच्याकडे उत्तर पाहिजे. एन्जॉय लाईफ नाही, पण एन्जॉय लाईफ त्यांना ते वाटत असतं की एन्जॉय केलं की मजा येईल. पण तुम्हीच सांगा की तुम्ही एक ट्रिपला गेला, लगेच दुसऱ्या ट्रिपला गेला, लगेच तिसऱ्या ट्रिपला गेला, तर आपण इकॉनॉमिक्समध्ये लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी म्हणतो ना, तसं होणार. किती ट्रिप्स तुम्ही दर बॅक टू बॅक, नाही तर तुम्ही ट्रिप्सचे फ्रीकच पाहिजे.
हे एक्सेप्शनल लोक असतील असं मी म्हणेन. मग मला तुम्ही जर एका ट्रिपला पाठवलं मला मज्जा येईल, दुसऱ्या छान वाटलं, तिसऱ्या म्हणल्यावर मला वाटतं आता मला थोड्या वेळ घरी थांबायचं आहे असं होतं माझं. सो तुम्हाला का रिटायर व्हायचं आहे ना याचं खूप क्लिअर आन्सर पाहिजे. नाहीतर मग तुम्ही रिटायर होतात आणि म्हणता की हां मला मज्जा करायची आहे. मज्जा काय हे माहीत नसतं. मज्जेसाठी किती पैसे लागणार आहेत हे त्याहून माहीत नसतं. आधी इतकं काम केलेलं असतं की तब्येतीची हेळसांड झालेली असते आणि मग जेव्हा मज्जा करायची वेळ असते तेव्हा तब्येत साथ देत नसते. सो ह्या सगळ्या गोष्टी होऊ नयेत म्हणून जसं फायनान्शियल प्लॅनिंग महत्त्वाचं आहे तसं मी म्हणते लाईफ प्लॅनिंग थोडंसं अजून जास्ती महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण एखादं जेव्हा जेवायला बसतो तेव्हा ताट सगळं व्यवस्थित वाढून घेतो ना. मी फक्त पराठा आहे पराठा खात नाही बसत. चटणी कोशिंबीर भाजी एक्झॅक्टली आमटी असेल सगळं. सो दॅट इज युअर लाईफ प्लॅनिंग आणि फायनान्शियल प्लॅनिंग इज अ पार्ट ऑफ दॅट. सो तुम्ही हे इन्शुअर केलं पाहिजे की 40 म्हणजे तुम्हाला रिटायर लवकर व्हायचं आहे ना तर तुम्ही आधी का रिटायर व्हायचं पहिलं प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे पाहिजे. आणि मग रिटायर जर झाल्यानंतर तुम्हाला जग फिरायचं हे टार्गेट असेल तर तुम्हाला खूप जास्ती पैसे लागतील रिटायरमेंट कॉर्पससाठी. कारण तुम्ही नुसतं पुण्यात वॉटेवर तुमच्या होमटाऊनमध्ये थांबणं वर्सेस जग फिरणं याच्या खूप खर्चांमध्ये जमीन आसमानाचा फरक असेल. सो त्या हिशोबाने प्लॅन करायला पाहिजे. पण मग रिटायरमेंटच्या नंतर मला जर पॅसिव्ह इन्कम हवंय काही न करता, लेट्स से 60ला रिटायर झालं कोणी, तर मी आत्तापासून काय केलं पाहिजे? त्याच्यासाठी परत तुमची रिस्क टेकिंग कपॅसिटीवरनं सपोज तुम्हाला खूप रिस्क नाही घ्यायची तर मग पोस्टल स्कीम्स पण असतात जिकडे सिनियर सिटीजन स्कीम्स असतात. तुम्हाला MIS म्हणून असतात, मंथली इन्कम तुम्हाला त्याच्यातनं मिळू शकतं. दुसरी गोष्ट तुम्ही म्युच्युअल फंड्समध्ये जर केली असेल तर SWP म्हणून एक प्रकार असतो, सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन, जिथे तुम्ही डिफाईन करू शकता मला दर महिन्याला अमुक रक्कम ही मला विड्रॉ करता आली पाहिजे. आणि तिसरं ना ते उलटं प्लॅनिंग करायचं. उलटं प्लॅनिंग म्हणजे तुम्हाला आधी कसं करायला लागतं त्याच्यासाठी rachanaranade.com या वेबसाईटवरती थोडं तर सांग ना. फुकट कॅल्क्युलेटर्स अवेलेबल आहेत. हा महत्वाचा शब्द होता. फुकट हा म्हणून तर फुकट ते पौष्टिक आहे आणि त्याच्यामुळे मग फुकट कॅल्क्युलेटर्स आहेत. तिकडे तुम्ही रिटायरमेंट कॅल्क्युलेटरच दिलेला आहे मी एक की त्याच्यात तुमचे आत्ताचे खर्च किती आहेत. मग त्याच्यात आम्ही इन्फ्लेशन एक बॅकएंडनी ऍड केलेलं आहे. 6% इन्फ्लेशन ऍड केलेलं आहे. सो असं करत करत तो एक कॉर्पस किती तुम्हाला लागेल हे सगळं. मग तुम्ही SIP केलं तर कितीची SIP करायला पाहिजे तुम्ही सो दॅट यू कॅन रीच दॅट गोल. असं सगळा तो कॅल्क्युलेटर आहे. तर मी सगळ्यांना आवर्जून इफ यू कॅन पुट दॅट लिंक ऑल्सो इन द डिस्क्रिप्शन. सगळेजण आपापले खर्च तिकडे टाकून आरामात कॅल्क्युलेट करू शकतात की किती तो फंड मला लागणार आहे. म्हणजे आत्ता माझा खर्च किती आहे, करेक्ट, आणि माझे अर्निंग इयर्स किती आहेत, करेक्ट, हे रिटायरमेंट इयर्स रिमेनिंग फॉर रिटायरमेंट ते किती आहेत. सो आत्ता थोडक्यात स्वतःचं वय किती आहे, आत्ताचं कधी रिटायर व्हायचंय, आत्ताचं इन्कम काय आणि खर्च वगैरे असे मी काही एक हार्डली 5-6 पॅरामीटर्स आहेत. सगळ्यात महत्त्वाचं डेटा कलेक्शन नाही आहे. तुमचं नाव गाव फळफूल काही विचारणार नाही मी. म्हणजे लॉग इन रिक्वायरमेंट नाही आहे. डायरेक्टली वेबसाईटवर यायचं, कॅल्क्युलेटर यूज करायचं आणि यू कॅन गेट रचनाच फॉर्म्युला. हो, पण मग फायर नंबर आणि ह्याच्यात फरक आहे. फायर नंबर खूप क्रूड पद्धतीने कॅल्क्युलेट केला जातो. तुमच्याकडे जेवढे वार्षिक तुमचे खर्च असतात गुणिले 20 हा सगळ्यात सोपा फायर नंबर कॅल्क्युलेट करण्याचा एक फॉर्म्युला असतो. माझ्या फॉर्म्युलामध्ये थोड्या जास्ती गोष्टी अकोमोडेट केलेल्या आहेत मी. सो मगाशी मी तुमचा प्रश्न होता की 60 नंतर जर इन्कम हवा असेल तर काय करायचं. पॅसिव्ह इन्कम राईट. सो पहिलं मी म्हणलं असं एक सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम्सवाला सारखं तर असू शकतात. सेकंड म्युच्युअल फंड SWP असू शकतात. आणि तिसरं मी म्हणते ना की तिसऱ्याला मी थोडासा क्वेश्चन करीन, वाय ओनली पॅसिव्ह इन्कम ह्याच्यासाठीच येईन मी. गंमत म्हणून ॲक्टिव्ह इन्कम पण खूप जण कमवणारे मी लोक बघितलेले आहेत. वेळ जातो छान आमचा. हा मला खरंच किस्सा सांगायचा. मी आजपर्यंत कुठल्याच पॉडकास्टमध्ये हा किस्सा नाही सांगितलेला आहे. सांग. आणि तो पिक्चर होता ना इंटर्न. हां. सो मी अगदी मागच्या आठवड्यातला किस्सा आहे. मी झेप्टोवरनं काहीतरी ऑर्डर केलं होतं आणि डिलिव्हरी द्यायला एक काका आले. साधारण एक 55-60 वर्षांचे वगैरे असतील ते. आणि त्यांनी मला हातात पार्सल दिलं आणि त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि ही जस्ट चेक द नेम अगेन आणि ते म्हणले, ओ रचना रानडे, इट वॉज अ प्लेजर टू सर्व यू मॅम, हॅव अ ग्रेट डे, होप टू सर्व यू अगेन. असं म्हणल्यावर मी पण एक सेकंद चकित झाले की झेप्टोमधनं डिलिव्हरी द्यायला आलेले काका माझी अस्खलित इंग्रजीत बोलले आणि एकदम मस्त छान म्हणजे वेल टू डू वाटत होतं. तर म्हणलं की कसं काय म्हणजे तुम्ही का करताय इफ आय मे आस्क म्हणलं. तर ते म्हणजे काही नाही, काय दोन्ही पोरं बाहेर असतात, शहराच्या बाहेर असतात, मी आणि बायको दोघंच असतो, मग सकाळी 2 तास मी गंमत म्हणून करतोय फिट राहण्यासाठी. त्या निमित्ताने मी कुठे म्हणले बऱ्याचशा ठिकाणी मी जेवढं जमेल तेवढं चढत जातो, जेवढं जमेल तेवढं. आणि ते म्हणले 4 लोकांचे नवीन चेहरे दिसतात, 2 वाक्य मी बोलतो त्यांच्याशी. सो म्हणलं हे किती वेगळं आहे ना, हे मलाही म्हणजे
माझ्यासाठी पण हा खूप वेगळा पर्स्पेक्टिव्ह होता. सो मी म्हटलं की तुम्ही विचारलंय पॅसिव्ह बट मी एक ऍक्टिव्ह पण एक ऍक्टिव्ह ऍड करून टाकलं. या ओके, तर आता हा आपला सेगमेंटला ॲज युजल रचना रानडे फायर क्वेश्चन्सला फायर उत्तरं मिळालेली आहेत. आता तू फायनान्स क्वीन आणि वगैरे परत एकदा असं खूप मोठा असं ग्लॅमर आहे रचना रानडे यांचं, आणि मी असं ऐकलंय म्हणजे की तुला CA करायचं नव्हतं. हो, नव्हतं करायचं. मग का केलंस? काय प्रेमात आंधळी. हो ना, म्हणजे लोकांना खोटं वाटतं मी हे उत्तर दिलं की, बट प्रेमात लोक आंधळी होतात असं म्हणतात. मी प्रेमात अजून एका प्रेमात पडले, अभ्यासाच्या प्रेमात पडले असं म्हणायला हरकत नाही आहे. माझा नवरा, आम्ही 11वीत भेटलो आणि त्याचं ठरलं होतं की त्याला CA करायचं आहे. मला गाण्यात करिअर करायचं होतं. हो, मी ते विचारणारच होते. सो माझं CA फाउंडेशनच्या वेळेला संगीत विशारद झालं. म्हणजे मी पहिलीपासून गाणं शिकत होते. 11वी-12वी अनेक इंटर कॉलेजेट स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि आवड होती मला, म्हणूनच मी कॉमर्स घेतलं होतं सायन्स न घेता, की मला गाणं परस्यू करता यावं म्हणून. आणि मग जशी 12वी झाली मग अक्षय म्हणला, माझा नवरा म्हणला की आता तर मला CA करायचं आहे, पण मग तू ते ऊ करत बसणार, मी CA करणार, मग आपण भेटणार कसं? तेव्हा मोबाईल्स नव्हते आमच्याकडे. हो. मग म्हणलं अरे हा प्रॉब्लेम आहे, मग काय करायचं? एवढी प्रेमात पडलीस तू? हो ना, पण माझा भाऊ पण CA झाला होता तेव्हा. हां. त्याची गर्लफ्रेंड जी माझी वहिनी आहे ती पण CA आहे. सो घरी बॅकग्राऊंड होता, नाही असं नाही आहे, किंवा वडील पण BCom झाले. त्या काळात त्यांच्याकडे पैसे नव्हते, ते CA नाही करू शकले. बट त्यांनाही म्हणजे CAची ते, कारण किर्लोस्कर ब्रदर्समध्ये फायनान्स डिपार्टमेंटमध्ये जॉब केला त्यांनी. सो घरामध्ये घरात फायनान्सचीच होतं, background, नाही हां. असं नाही आहे. सो जेव्हा मी घरी डिक्लेअर केलं की मला तर असं वाटतं मी CA करायला पाहिजे, तेव्हा सगळं असं, अगं पण तू कॉमर्स गाण्यासाठी चूज केलेलं आहेस ना? हां, म्हणजे मी आता दादावरनं इन्स्पायर झाले वगैरे असं मी आपलं उगाचच एक सांगून टाकलं होतं घरी, राजेशवरनं इन्स्पायर झाले. बट खरं इन्स्पिरेशन नंतर सांगितलं काय होतं ते. इन्स्पिरेशन वगैरे तेव्हा नसेल, एखाद वेळेस त्याच्या पाठोपाठ तो जाईल तिकडे असू शकेल. हा, म्हणजे असं इन्स्पिरेशन सांगायला ठीक आहे, हरकत नाही, नो सो प्रॉब्लेम. त्याला भेटता यावं म्हणून CA करायला घेतलं. आणि आय थिंक आय वॉज व्हेरी लकी. म्हणजे पुण्यात म्हणजे शिक्षण काय आपण म्हणतो, काय विद्येचे माहेरघर पुण्याला जे म्हणतात, खरंच आहे. काय सुंदर शिक्षक मिळाले आम्हाला, आणि सगळ्यांनी म्हणजे असे शिक्षक मिळाले की ज्यांनी अभ्यासाच्या प्रेमात पाडलं. म्हणजे मी 1ली ते 10वी कधीच पहिल्या 5 सोड, पहिल्या 20 पण असेल का नाही मला भयंकर डाऊट आहे. म्हणजे अतिशय ॲव्हरेज मुलगी होते मी शाळेत, अगदी स्लाइटली अबव ॲव्हरेज म्हणायला. कोणते विषय आवडायचे तेव्हा? कुठलेच नाही ना. हे अक्षयनी इन्स्पायर तर केलंय, पण काहीतरी त्यांनी केलंय तुझ्या. मला ना जेव्हापासून फायनान्स वगैरे आलं ना, फायनान्स, इकॉनॉमिक्स, आणि ह्याच्यातनं मला आवडायला लागलं. मला हे हिस्ट्री, जॉग्रफी आणि सायन्स वगैरे कधीच एवढं म्हणजे असं मला वाव नाही वाटलं की अभ्यास नाही करावा असं वाटायचं. आणि CAला म्हणजे करताना अक्षरशः म्हणजे पाठ भरून आली, भयंकर दुखायला लागली पाठ, की मग एक 10 मिनिटांचा ब्रेक घेऊ असं. म्हणजे CA फायनलच्या तर 16 तास ऑन ॲन ॲव्हरेज अभ्यास केलेला आहे. कारण तेवढी मजा यायची अभ्यास करायला की अरे भारी आहे, काहीतरी मजा येते असं. आणि मग फर्स्ट अटेम्प्ट CA झालं. पण CA सोपं नाही आहे, फार थोडा रिझल्ट लागतो ना. हो, ॲब्सोल्युटली सोपं नाही आहे. आय फील परत तेच आहे की तुम्ही कोण आहे हे माहिती झालं ना की तुम्ही क्रॅक करू शकता गोष्टी. फॉर एक्झाम्पल, मला माहिती आहे की मी अति काही हुशार नाही आहे, एक पाठी कॅटेगरी मी नाही आहे, मग मला एकच ऑप्शन आहे की हार्डवर्क. सो जर मी भयंकर हार्डवर्क केलं तर मला चान्सेस तरी आहेत की मी मे बी फर्स्ट अटेम्प्ट CA होऊ शकेन. सो म्हणूनच मी म्हणलं की इतका अभ्यास केलेला आहे CAच्या वेळेला. अच्छा, मस्ती नाही केली का? तर नक्की केली. मला CAने ना कंपार्टमेंटलाइज करायला खूप शिकवलं. म्हणजे मी आर्टिकलशिप जेव्हा करत होते तोपर्यंतही मी गाण्याचे कार्यक्रम केलेले आहेत. आमचा रेहमानिया नावाचा एक बँड होता ज्याच्यात आम्ही AR रहमान सरांची गाणी गायचो. सो मला इतकं आठवतं आहे की मी CAच्या क्लासेसला, म्हणजे माझं शेड्यूल असं होतं तेव्हा, सकाळी 6:30ला पहिला क्लास असायचा, 6:30 ते 9:30 क्लास, 9:30 ते 10मध्ये बकाबका डबा खायचा, 10ला ऑफिसला जायचं, आर्टिकलशिप, 10 ते 6 आर्टिकलशिप, आणि 6 नंतर गाण्याच्या प्रॅक्टिसला. गाण्याच्या प्रॅक्टिसमध्ये 2 गाण्यांच्या मध्ये किंवा प्रत्येक गाणी तर माझी नसायची, 3 लीड सिंगर्स असायचे. मग त्यांचं गाणं चालू आहे तोपर्यंत मी होमवर्क करायचे अगं तिकडे. म्हणजे अभ्यास होतीच तू. मला आवड लागली अभ्यासाची, तेच सांगते मी. मला कधीच आवड नव्हती लागली शाळेत. अक्षयला क्रेडिट आहे. आणि माझ्या शिक्षकांना पण दे ग थोडं. अक्षयला आहे क्रेडिट. चला त्याला पण देऊया देऊया थोडं. मला आता प्रश्न असा पडला की
आपला आता त्यावेळेला अक्षयला काय बॉयफ्रेंड म्हणायचं का? हो, आता काय म्हणणार. बॉयफ्रेंड CA करतो म्हणून आपण पण करायचं, हां, हे अशी रचना राहणारी वाटत नाही मला. नाही खूप स्ट्रॉंग आहेस तू. स्ट्रॉंग असणं. स्ट्रॉंग म्हणजे की मला पाहिजे ते मी करणार ना. मी माझ्या बॉयफ्रेंड CA करतो म्हणून मी का करायचं? की त्यांनी फोर्स नसेल केलं. नाही, अजिबातच नाही, त्यांनी फोर्स नाही केलं. सो बॉयफ्रेंड असताना मी तेवढी स्ट्रॉंग नव्हते असं वाटतंय. जेव्हा तोच माझा नवरा झाला तेव्हा मी स्ट्रॉंग झाले. गुड वा. सगळ्या तेच करतात. पहिले कंट्रोल तो करतो, नंतर मग आपण. गुड वन, मला आवडलं. क्लासिकल सिंगर आहेस तू, अजूनही गातेस? हां, म्हणजे इंस्टाग्रामवरती कधी कधी रील्स टाकतेस तू? हो, टाकते ना. एक गाणं म्हणून दाखव ना. ऐक ना, असं नको ना करू. म्हणजे क्लासिकल वगैरे तर कसं होईल मला. नाही, साधं कुठलंही म्हण, कुठलंही आवडतं. आत्ताच तू सगळं धुरंधर 1, 2 2-2दा बघून आलीस ना, कुठलंही म्हण. शारद सुंदर चंदेरी राती ला 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 ला. शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नांचा झुलत झुला, थंड या हवेत घेऊन कवेत साजना झुलावा मला. साजणारे मोहनारे ऐकणारे, तुझ्याच साठी रे तुझ्याच साठी, सगळे सोया रे मी सांडिले पाठी. शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नांचा झुलत झुला, थंड या हवेत घेऊन कवेत साजणा झुलव मला. वा, मस्त 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 मस्त. बस आज मेरा गला ठीक नाहीये, बट ठीक आहे. मस्त झालं. ज्यांना छान गाणं येतं ना ते आज जरा माझा थोडंसं आज मी नाही गाणार असं. हां, आता यूट्यूब क्वीन पण झालीस तू, तर हे CAचं सगळं म्हणजे एवढं तू पास झालीस पहिल्या अटेम्प्टमध्ये. पहिली किती आला ऑल इंडिया नंबर? नाही, म्हणजे ऑल इंडिया रँकर वगैरे कधीच नाही. ते वेगळी लीग असते. त्या लीग मध्ये मी कधीच जरूर पण नाही. आता तू नंबर 1 आहेस. आता तू नंबर 1 आहेस. हे कॉन्टेंट क्रिएशनचं काय, कधी सुरू झालं? सुरू ऑनेस्टली बाय फ्लूक झालं. म्हणजे मी डे 1 पासून मला शिक्षिका व्हायचं होतं. माझी आई शिक्षिका होती, माझे दोन्ही आजोबा शिक्षक होते. सो मे बी रन्स इन माय ब्लड. मला खूप शिकवायला आवडतं. नवरा पण शिक्षक, म्हणजे त्यालाही शिकवत असते. बरं, एनिवेज. बट त्याला काय फायनान्स नाही शिकवत? नाही, असंच लाईफबद्दल वगैरे. तू त्याला लाईफ कोचिंग करतेस? तू तर हळूहळू लाईफ कोच पण व्हायला लागलीस. अरे बापरे, फक्त घरामध्ये. चेष्टा घरामध्ये ऐकत नाही ते, जाऊ देत. बट एनिवेज, तर सुरुवातीला मी CAच्या कोचिंगला सुरुवात केली. मग MBA फायनान्सला शिकवायला लागले. PGDM म्हणून एक असं पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट, त्याच्या फायनान्स स्पेशलायझेशनला शिकवायला लागले. सो साधारण 2009 ते 2019 अशी 10 वर्ष मी ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना शिकवत होते. मी सेबीची रिसोर्स पर्सन पण झाले होते 2012 जिथे सेबीनी, म्हणजे तुम्ही सेबीकडे एम्पॅनल होता आणि त्यांच्यातर्फे तुम्ही फायनान्शियल अवेअरनेसचे कार्यक्रम घेता. सो तो माझ्यामध्ये एक बेसिक फाउंडेशन झालं की लोकांमध्ये फायनान्शियल अवेअरनेस जर तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही त्यांच्यापर्यंत काय काय पोचवायला पाहिजे, हे आम्हाला सेबीकडनं आम्ही ट्रेनिंग घेतलं होतं. NISM त्यांचा एज्युकेशनल आर्म आहे. आणि तिकडे 7 दिवसांचा कोर्स होता मुंबईमध्ये. म्हणजे माझं लग्न झाल्यावर मग मी तिकडं तो 7 दिवसांचा कोर्स केला. ती परीक्षा होती, ती परीक्षा दिली, पास झाले आणि मग हे कार्यक्रम करायला लागले. सो ना आम्हाला कंपल्सरी असं होतं की एका वर्षातनं 12 कार्यक्रम घेतलेच पाहिजेत तुम्ही. आणि आम्हाला असे टार्गेट ग्रुप्स असायचे, म्हणजे स्कूल चिल्ड्रन, कॉलेज चिल्ड्रन, मिडल मॅनेजमेंट, सिनियर मॅनेजमेंट, रिटायरीज, विमेन, असे वेगळे वेगळे आम्हाला टार्गेट ग्रुप्स असायचे आणि त्या सगळ्यांना जाऊन सेशन्स द्यायचे असायचे. त्याच्यात खूप कमाल पण अनुभव आले. म्हणजे मी हे 2012 पासून आय थिंक 2018 का 19 मी हे सगळं करत होते सेबीच्या तर्फे. आणि मला एक गोष्ट लक्षात आली की अगदी एक म्हणजे होममेकर असू दे किंवा एखादा मिडल मॅनेजमेंटमधला खूप वर्ष एक्सपिरियन्स असलेला एखादा व्यक्ती असू दे, फायनान्शियल अवेअरनेस टू अ ग्रेट एक्सटेंट मिसिंग होता. म्हणजे बऱ्याच जणांकडनं हेच कळालं की आम्ही कोणाला तरी विचारलं आणि त्यांनी अमुक ठिकाणी गुंतवणूक केली म्हणून आम्ही करतोय. सो एक अगदी क्लिअर गॅप आयडेंटिफाय झाली म्हणजे ती माझ्यासाठी एक बेस फाउंडेशन इयर्स होती माझी, टू अंडरस्टँड की गॅप काय आहे आणि कुठे आहे.
त्याच वर्षांमध्ये आय थिंक माझे कम्युनिकेशन स्किल्स पण इम्प्रूव्ह झाले. कारण 2009 ते 2019 जेव्हा मी MBAच्या टार्गेट विद्यार्थ्यांना शिकवत होते तेव्हा हो मग म्हणजे कारण MBAला तर सुरुवातीला सगळ्यात छोटी वर्गात मीच असायचे. फर्स्ट अटेम्प्ट झाल्यामुळे 21 का 22 वर्षी मी CA झाले. जे एक्झिक्युटिव्ह MBAला यायचे ते माझ्यापेक्षा मोठे असायचे. उंची 5 फूट जेमतेम. त्याच्यामुळे उंच पण आणि वयाने पण मोठे. सो त्यांना वाटतं ही कोण आहे शिकवायला आलेली. सो त्यांना शांत करण्यासाठी एकतर ज्ञान पाहिजेच आहे तुमच्याकडे. बट ज्ञान असूनसुद्धा तुम्ही जर ते इफेक्टिव्हली कम्युनिकेट नाही करू शकला तरी पण तुम्हाला म्हणजे संपवतात कॉलेजमधली मुलं. सो ते मी करू शकले = माझं कम्युनिकेशन स्किल पण त्या पहिल्या 10 वर्षांमध्ये खूप चांगल्या पद्धतीने इम्प्रूव्ह झालं असं मला वाटतं. फिअर जे काय होतं ते पूर्ण निघून गेलं आणि मग ती एक अशी मॅड पॅशन निर्माण झाली की नाही मला अजून करायचं आहे, मला अजून जणांपर्यंत पोचायचं आहे, फायनान्शियल अवेअरनेस वाढवायचा आहे माझा इंडियामध्ये. पण मग दरवेळेला ती चिडचिड व्हायची की अरे मी एवढं अनाऊन्स करते, मी फुकट करते हे सगळं, पण 20च जणं येत आहेत, 30च जणं येत आहेत. आणि मग मला असं होतं की मी मॅसिव्ह स्केलपर्यंत कशी काय पोचू शकेन. मग तेव्हा मला कोणीतरी सांगितलं की मी म्हणजे CAच्या क्लासरूममध्ये हे खूप कॉमन असतं बाय द वे की जेव्हा तुम्ही काहीही शिकवत असता तेव्हा तुम्ही ते रेकॉर्ड करता. सो असंच मी एक स्टॉक मार्केटचं माझं लेक्चर जेव्हा देत होते, विच वॉज नॉट सेबीचं लेक्चर, माझं स्टॉक मार्केटवालं एक लेक्चर होतं, ते जेव्हा मी रेकॉर्ड करत होते तेव्हा कोणीतरी सांगितलं की तुम्ही रेकॉर्ड केलंच आहे ना, तर मग तुम्ही यूट्यूबवर का नाही टाकून बघत आहे. तर मी म्हटलं नाही टाकायला हरकत, तेवढे तुमचे सेबीचे पण एवढे सेशन्स आहेत ते तुम्ही यूट्यूबवर का नाही टाकत. तर म्हटलं पण ते 1.5 तासाचे सेशन्स आहेत, ते एवढे जातात का यूट्यूबवर, मला माहीत नाही. म्हणलं कुठं माहिती होतं, काहीच आयडिया नव्हती. मग ते म्हणले तुम्ही त्याचे छोटे तुकडे करून टाका 15-20 मिनिटं. म्हणलं मला एकतर एडिटिंग येत नाही आणि मी काही खर्च करणार नाही. म्हणलं कशा. सो 1.5 तासाचं जर गेलं तर टाकणार, नाही गेलं तर नाही टाकणार म्हणलं. मग मी असं शोधलं फायनल ते 1.5 तासाचं अपलोड झालं 2019 फेब्रुवारी 2019. हां, आणि ते होतं माझं बेसिक्स ऑफ स्टॉक मार्केटचं लेक्चर 1.5 तासाचं. ॲज एक्सपेक्टेड कोणीच ते विशेष बघितलं नाही. मग मला असं आलं की अरे एवढं मी छान लेक्चर अपलोड केलं आहे, कोणी बघत का नाही आहे हे. पण मग तेव्हा मी जवळजवळ पुण्यात ना 7-8 कॉलेजेसमध्ये व्हिजिटिंग फॅकल्टी होते मी तेव्हा, आणि इंटरनल मार्क माझ्या हातात असायचे ना. सो मग मी काय केलं की सगळ्यांना सांगितलं याला तुमची इंटरनल वायवाज जे असतील ना त्याचा पोर्शन एक 90 मिनिटांचं यूट्यूबवरचं लेक्चर. अरे वा, काय स्मार्ट स्ट्रॅटेजी. सो त्या सगळ्यांना म्हटलं रिवाईज करा, नीट छान बघा, म्हणजे मग काही चुकायला नको, मी कुठल्याही कोपऱ्यातनं प्रश्न विचारीन वगैरे. सो व्ह्यूज गॅरंटीड होते. आणि अचानक असे, कारण मग सगळे सेमिस्टर्स मिळून 10-1 हजार तर एरवीच म्हणजे कारण ते मग काही विद्यार्थी असे पण येऊन म्हणले की आम्ही ॲग्री बॅकग्राऊंडचे असून सुद्धा आम्हाला ते कळालं, आम्ही आमच्या ॲग्रीच्या ग्रुपमध्ये पाठवलं. जे इंजिनियर्स होते ते म्हणले आम्ही पण नॉन कॉमर्स बॅकग्राऊंडचे आहेत, पण आम्हालाही ते लेक्चर कळालं, आम्ही आमच्या इंजिनिअरिंग फ्रेंड्सला पाठवलं. असं करत करत तो एक स्नोबॉल इफेक्ट म्हणतो तसा यायला लागला. आणि 10-1 हजार व्ह्यूज एका महिन्यात मिळाले मला त्या लेक्चरला. तिकडनं जी सुरुवात झाली त्या लेक्चरला आज आय थिंक 3 करोड व्ह्यूज का काहीतरी आहेत. वाव. सो यूट्यूबने पण बरेच जे मला सिनियर मॅनेजमेंट मेंबर्स कधी कधी भेटतात इव्हेंट्सला वगैरे, ते म्हणतात आम्ही तुझा व्हिडिओ एक केस स्टडी म्हणून बघतो की 90 मिनिटांच्या व्हिडिओला 3 करोड व्ह्यूज येणं इन इटसेल्फ इज समथिंग. कारण ते पॉडकास्ट नाही आहे ना, ते लेक्चर आहे. गप्पा गोष्ट म्हणजे आपण गप्पा मारतोय, गप्पा पण एक वेळ जास्त वेळ बघितला जातात. लेक्चर इज प्युअर प्ले. मी कॅमेराकडे पण बघितलं नाही एकदा पण. मी पूर्ण वेळ स्टुडंट जे बसले त्यांच्याकडे बघून बोलते त्या लेक्चरमध्ये. खूप लाईव्ह असं एकदम फील होता. खूप छान फील होता त्याला. नाईस. पण मला एक सांग की आता तू वर्कशॉप्स घेतेस, नंतर हे सगळे यूट्यूब व्हिडिओज लिटरसीचे टाकते, पण त्याच्यावरनं आपण डिसिजन्स घेऊ शकतो का गं इन्व्हेस्टमेंट्सचे? ॲब्सोल्युटली घेऊ शकता. कारण माझ्या मते फायनान्स हे एवढं अवघड नाहीच आहे मुळात. लोकांना त्याची भीती का बसलेली असते, कारण ते अननोन डेव्हिल आहे. लोकांना माहिती नाही म्हणून असं वाटतं बापरे काय होईल काही झालं तर. सो मी तेच म्हणते ना, स्टार्ट स्मॉल. तुम्ही हळूहळू करायला सुरुवात करा, त्याच्यात काहीही अवघड नाही आहे. म्हणजे मी सगळ्यांना सोपं उदाहरण काय देते, स्टॉक टिप नाही आहे, उदाहरण देते की SBI. तुम्ही SBIमध्ये FD का करता किंवा तुम्ही ICICIमध्ये FD का करता? कारण तुम्हाला वाटतं की ही बँक बुडणार नाही. हे सर्वसामान्य अंडरस्टँडिंग असतं. मग तुम्हाला जर त्याच्यावर खात्री आहे ना, मग एक शेअर घेऊन बघा ना. त्याचा एक शेअर घेऊन बघितल्यानंतर तुम्हालाही लक्षात येईल की ह्याचे प्राइजेस वरती जात आहेत का खालती येत आहेत. वरती गेले सपोज लेटचे एका वर्षात 10% वाढला तो स्टॉक, तर का वाढला? मग ती तुमची क्युरिओसिटी स्पार्क व्हायला सुरुवात होते. मग तुम्ही त्याचे फायनान्शियल्स मे बी बघायला लागू शकता. सो एकदा थोडे पैसे इन्व्हेस्ट केले ना की आपोआप तुम्ही त्याच्यात अभ्यास करायला लागता. आणि हे सगळं खूप सोपं आहे, एवढं अवघडच नाही आहे. पण मग रचना रानडे सांगते म्हणून मी घ्यायचा का स्टॉक? नाही, अजिबात नाही. मी कायमच सांगत असते की कारण मी म्हणते असं, माझी रिस्क टेकिंग कपॅसिटी आणि जी व्यक्ती
यूट्यूबवरती एखादा व्हिडिओ बघते, तिची रिस्क टेकिंग कपॅसिटी खूप फरक असू शकतो याच्यात. त्या व्यक्तीने आयडियली काय केलं पाहिजे, माझ्याकडनं समजून घ्यावं की स्टॉक नक्की काय आहे काय नाही आहे. मग मी हे पण सांगते की तुम्ही अजून डिटेलमध्ये काय अभ्यास केला पाहिजे. सो तो त्यांनी अभ्यास करणं अपेक्षित आहे आणि मग त्याच्यावरती इन्व्हेस्टमेंट डिसिजन घेणं अपेक्षित आहे. तू सेबीबद्दल बोललीस, तर आता इतके यूट्यूब व्हिडिओज असतात, इतके फायनान्शियल ॲडवायझर्स झालेत, तर सेबीची काहीतरी रेग्युलेटरी सिस्टीम आली आणि सो सेबीनी आत्ता खूप क्लिअरली सांगितलं की तुम्ही डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली ॲडवाईस देऊ नाही शकत. असे बरेच जण होते की जे ॲडवाईस द्यायचे, फॉर एक्झाम्पल मौका या धोका असं वगैरे थंबनेल्स असलेले, म्हणजे स्टॉकचं नाव लिहायचं मौका या धोका, आणि मग त्याच्यात इसमें बहुत बड़ा मौका है, ये स्टॉक डबल हो सकता है, 3 टाइम्स हो सकता है वगैरे, असं करून लोकांना 25 दिन में पैसा डबलवाली स्कीम एक चिकटवायची हे खूप बघायला मिळालं. आणि म्हणून हे रेग्युलेशन्स आणायला लागले सेबीला. आय एम व्हेरी हॅपी की काही ना काहीतरी रेग्युलेशन्स आले याच्यामध्ये, कारण म्हणजे त्याच्यात फक्त झालं असं या सगळ्या गोंधळात की तू पण त्याच्यामध्ये त्याच्यात त्यांनी काय नाही. सो त्यांनी, मला खूप आनंद आहे, सेबीनी खूप क्लिअरली गाईडलाईन्स दिल्या. त्यांनी एक फायनान्शियल एज्युकेटर कोण वर्सेस एखादा ॲडव्हायझरी डायरेक्टली इनडायरेक्टली देतो तो कोण, त्याच्यामध्ये डिस्टिंक्शनच केलं. आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की जर तुम्ही लाईव्ह प्राईजवर कॉमेंट्री करताय, म्हणजे आज शेअरचा भाव आहे, शेअरमध्ये असा एखादा टेक्निकल अनालिसिसप्रमाणे पॅटर्न बनला आहे, सो इकडनं हा स्टॉक एवढा वरती जाऊ शकतो, हे तुम्ही बोलायला लागला इज इक्वल टू तुम्ही भलेही डायरेक्टली देत नसाल, ही इनडायरेक्ट ॲडवायझरीमध्ये मोडणार आम्ही. सो तुम्ही जर स्वतःला एज्युकेटर म्हणताय ना, तर मग इट्स नॉट नेसेसरी की तुम्ही आजच्या भावाबद्दलच चर्चा केली पाहिजे. सो आजपासनं मागे 3 मंथ्सचा एक त्यांनी कूलिंग पिरियड दिलेला आहे. सो लेटेस्ट 3 महिन्यांच्या स्टॉक प्राईसवर मी काही कमेंट नाही करू शकत. त्याच्या आधीच्या ह्याच्यावर मी करू शकते, किंवा कंपनीचं जे बॅलन्स शीट असेल त्याच्याबद्दल मी बोलू शकते, P&L बोलू शकते, बट चार्ट्सवरनं स्टॉक वरती जाईल खालती जाईल हे अलाउड नाही केलं आहे त्यांनी. सो जर मी हे करायला लागले तर मला सेबीचे लायसन्सेस लागणार. तर हे मी नसीन करत, तर मी एज्युकेटर कॅटेगरीमध्ये मोडले. मग तू एज्युकेटर, मी एज्युकेटर कॅटेगरी. तुला कधी सेबीने असं अडवलं नाही? कधीच नाही. कारण म्हणजे मी आणि अक्षय आम्ही दोघांनी खूप क्लिअर स्टँड घेतला आहे हा, की ब्लॅक आणि व्हाईट अशा गोष्टी दिसल्या पाहिजेत आपल्याला. जे ग्रे जिकडे यायला लागलं ना की हे चालतंय नाही, आम्ही शक्यतोवर लांब थांबतो त्याच्यापासून. कारण मला असं वाटतं ना की हे जे काही थोडंफार नाव जे काय आत्ता झालेलं आहे ह्याच्यात, ते कमवायला खूप वेळ लागतो आणि ते जायला बघतोय ना आपण, एक क्षण लागतो आणि काही पण होऊ शकतं. म्हणजे एक्झॅक्टली. अक्षय नाही व्हिडिओज बनवत नाही का? त्याला फाईल्समध्ये राहायला आवडतं, मला कॅमेरासमोर राहायला आवडतं. बट ही इज अ मॅन बिहाइंड यू. ॲब्सोल्युटली. त्याला ही इज अ क्लासिक चार्टर्ड अकाउंटंट. चार्टर्ड अकाउंटंट जनरली असे असतात की तुम्ही त्यांना विचारा काही प्रश्न, पण जेव्हा 10 लोकांसमोर बोला हे म्हणलं ना की ते म्हणतात नको. म्हणजे इंट्रोवर्ट कॅटेगरी आय थिंक जास्ती असतात, ते बरे, त्यांचं काम बरं. 4 जणांसमोर येऊन बोला म्हणलं की संपला विषय. अक्षय अगदी तसाच आहे. आता थोडे प्रॅक्टिकल लोकांना आपल्या प्रश्न असतील की जर माझ्याकडे 10,000 रुपये आहेत आणि मला पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट करायची, तर मी स्टेप बाय स्टेप काय केलं पाहिजे? सगळ्यात आधी इन्शुरन्स असला पाहिजे तुमचा, त्याच्यानंतर तुमचे इमर्जन्सी फंड्स पाहिजेत, त्याच्यानंतर तुम्ही शॉर्ट टर्म गोल्स मीट केले पाहिजेत आणि मग तुम्ही लॉंग टर्म गोल्सकडे गेला पाहिजे. इमर्जन्सी फंडच नसेल तर मग तुम्ही अचानक जर काहीतरी लाईफमध्ये आलं तर तुम्ही तुमचे स्टॉक्स नाही विकायला लागले पाहिजेत, तुम्हाला ते तुमच्या इमर्जन्सी फंडमधनंच मीट झाले पाहिजेत. इन्शुरन्स भयंकर इग्नोर्ड मुद्दा होता. आय एम सो हॅपी की आता इन्शुरन्स हळूहळू त्याचा अवेअरनेस वाढायला लागलेला आहे. बट इन्शुरन्सच नाही तर तुमचे सगळे इन्व्हेस्टमेंट्स एका आजारपणात धुवून निघू शकतात. सो इन्व्हेस्टमेंट्सची सुरुवात माझ्या मते कधीच स्टॉक मार्केटपासून होऊच नाही शकत, मूर्खपणा असेल तो. आधी तुमचं इमर्जन्सी फंड इन्शुरन्स सॉर्टेड असलंच पाहिजे, मग शॉर्ट टर्म गोल्स, मग लॉंग टर्म गोल्स. इन्शुरन्स कुठला काढावा? कारण लाईफ इन्शुरन्स वेगळा आहे, हेल्थ इन्शुरन्स वेगळा आहे. करेक्ट. आणि हल्ली कोविड नंतर तर त्याचे प्रीमियम पण एवढे वाढलेले आहेत. नॉट नेसेसरी. म्हणजे दोन्ही प्रश्नांची उत्तरं देते. एक लाईफ इन्शुरन्स, एक हेल्थ इन्शुरन्स. आयदर ऑर नाही आहे, दोन्ही असायला पाहिजेत. कारण लाईफ इन्शुरन्स हा त्या व्यक्तीचं इन्कम रिप्लेसमेंट असतं. जो कोणी घरातला कमावणारा पुरुष किंवा कमावणारी स्त्री, जी दोघंही असू शकतात, आयदर ऑर पण असू शकतं, ती व्यक्ती जर अनफॉर्च्युनेटली गेली तर घरातली उरलेली लोकं जे आहेत त्यांना तीच लाईफस्टाईल मेंटेन करता यावी म्हणून लाईफ इन्शुरन्स असावा. कारण ती व्यक्ती जेवढी कमवत होती त्याच्या काही पट हा लाईफ इन्शुरन्स घेणं अपेक्षित असतं, आयडियली 10 पट तरी. किती? हा, तेच विचारणार होते की किती लाईफ इन्शुरन्स एखाद्याने काढावा. करेक्ट. सो एखादा कमावणारा व्यक्ती आहे तर त्याचं उत्पन्न सपोज 10 लाख रुपये वर्षाचं, तर 10 लाख गुणिले 10
म्हणजे 1 करोड 1 रुपये. हां. एवढा तर बेअर मिनिमम इन्शुरन्स असलाच पाहिजे. इन सिम्पल वर्ड्स काय माहिती आहे का, पुढच्या 10 वर्षांसाठीचं आपण सोय करून ठेवलेली आपल्या फॅमिली मेंबर्ससाठी. आणि ते सगळे वन शॉट मिळणारे पैसे असतात ना, सो ते आयडियली ते गुंतवले जातील, मग त्याच्यातनं काहीतरी उत्पन्न येत राहील. प्लस त्या फॅमिली मेंबर्सला ब्रीदर मिळेल की अच्छा, जर इतर व्यक्ती जर थोड्या लेटेस्ट कॉलेज गोईंग वगैरे असतील, ते पण कमवायला तेवढं ब्रीदर मिळेल. किंवा नवरा बायको उरलेलं जे कोण असेल, जे काम नसेल करत, त्यांना पण सपोज काही काम करायला लागायचं असेल तर 1-2 वर्षाचं ब्रीदर मिळू शकेल. त्याच्यासाठी ही सगळी सोय की इन्कमच्या 10 पट कमीत कमी लाईफ इन्शुरन्स, वार्षिक इन्कमच्या 10 पट. हा सगळ्यात सोपा फॉर्म्युला. त्याच्यात खूप म्हणजे असे एक नुक अँड कॉर्नरमध्ये जाऊन पण फॉर्म्युले आहेत, बट हे सगळ्यात सोपा ठोकताळ आहे. इंटू 10. सेकंड इज हेल्थ इन्शुरन्स. हेल्थ इन्शुरन्स तर असलाच पाहिजे. तुम्ही कमावता नाही कमवत त्याच्याशी काहीच संबंध नाही आहे. म्हणजे इनफॅक्ट लहान मुलांचाही हेल्थ इन्शुरन्स असावा. आपल्या इथं कुठूनही लोक येत असतात. ॲक्सिडेंट तर काय म्हणजे पुणे मुंबई काही सांगायलाच नको. रॉंग वेमधनं आले तरी पण आपल्यालाच उलटं ऐकायला लागतं की तुम्हाला नाही का दिसलं आम्ही वगैरे, असं होतंच अनेक वेळेला. सो इट्स ऑलवेज सेफ हेल्थ इन्शुरन्स असावा. पर हेड पुण्यासारख्या ठिकाणी कमीत कमी 5 लाखाचा असावा सद्यस्थितीमध्ये. ह्याचा मी कसं ठोकताळा सांगते, तर शक्यतो तुम्ही आजूबाजूला बघत असता की हॉस्पिटलायझेशन झालं तर साधारण किती खर्च येतो. 2-4 लाख तर एरवीच जातात एखाद्या व्यक्तीच्या हॉस्पिटलायझेशनमध्ये, डिसेंट इनफ हॉस्पिटलमध्ये. सो मी म्हणते सेफर साईड 5 लाख पर व्यक्ती हेल्थ इन्शुरन्स असावा. प्रीमियम्स वाढलेत का, तर नॉट नेसेसरी. एखाद्या व्यक्ती, आता तुम्ही डॉक्टर आहात, तुम्हाला जास्ती माहिती आहे, बट ज्यांची हेल्थ पॅरामीटर्स सगळे फिट अँड फाईन असतील तर उगाच प्रीमियम्स नाही वाढलेले आहेत. टू सम एक्सटेंट अर्थात वाढू शकतात, पण आता तर सरकारने GST पण माफ करून टाकलेला आहे हेल्थ म्हणजे इन्शुरन्सेसवरती, सॉरी. सो तो फायदा झाला, त्याने प्रीमियम्स कमी पण झाले थोडे. सिम्पल म्हणजे माझ्यासाठी हा सिम्पल प्रश्न आहे, मे बी इट्स नॉट, की आपण एखादं मिडल क्लास घरातलं बघितलं आणि त्यांचं इन्कम आहे 30,000, तर त्यांनी त्यांचा पोर्टफोलिओ कसा मॅनेज करावा. म्हणजे तुझं SIP म्हणा किंवा FDs म्हणा, कसा त्यांनी ते 30,000 माझं मंथली इन्कम आहे तर मी कसं करावं. ह्याचं उत्तर खूप सब्जेक्टिव्ह येईल माहिती आहे का, की 30,000मध्ये त्यांचे खर्च किती आहेत मुळात. खर्च जाऊन उरतायत किती. कारण 30,000 उत्पन्न असेल तर तू विचार कर ना, खायचं राहायचं, काही मेडिकल काय औषध पाणी, नॉर्मल डॉक्टरचं औषध पाणी असेल किंवा अजून इतर खर्च, काही शाळांचे पैसे असतील, हे सगळं खर्च जाऊन माझ्या मते हातात जेमतेम 5-6 हजार डोक्यावरनं पाणी उरू शकतात. याच्यात पण मी सांगेन की एक 500 रुपयाची तरी नकाविना, 1000 रुपयाची नकाविना SIP काढायलाच पाहिजे फॉर युअर लॉंग टर्म गोल्स. आणि खूप जणांनी हे सुरुवात केली, हे बघून खूप छान वाटतं. एक छोटा डिव्हिएट होऊन एक किस्सा सांगते छोटासा. आत्ता महाराष्ट्र सरकारने जी लाडकी बहीण योजना जी आणली होती, त्याच्यात मी एक पॉडकास्ट घेतला होता. आणि हा पॉडकास्ट या दृष्टिकोनातून होता की मिळतात तर आहेत तुम्हाला हे पैसे, पण तुम्ही करताय काय त्या पैशाचं. नाहीतर तो आलेला पैसा नुसताच खर्च होणार, काहीच तुम्ही त्याच्यातनं नीट नियोजन नाही करणार नाहीतर त्याचं. सो मी त्याच्यातनं शक्यतोवर अटल पेन्शन योजना असेल त्याच्यात पैसे टाका, काही पोस्टल स्कीम्स असतील, अशा मी एकदम रिस्क फ्री कॅटेगरीमध्ये मी सांगितलं होतं. कारण ज्या लोकांना हे पैसे मिळत आहेत ते आयडियली कमी रिस्क टेकर्स आहेत. त्या पॉडकास्टचे कॉमेंट्स जर तू वाचलेस तर त्याच्यात लोकांनी असं दिलेलं आहे की काय सांगताय मॅडम, आम्ही तुमच्याकडनंच म्युच्युअल फंड्सबद्दल शिकलेलो आहे, आम्ही ह्याची SIP सुरू केलेली आहे. मग त्याच्यात लोकांनी सांगितलेलं आहे निफ्टी इंडेक्स फंड असेल किंवा काही जण स्मॉल कॅप फंड, मिड कॅप फंड. म्हणलं क्या बात आहे, म्हणजे लाडकी बहीण योजनेमधनं मिळणाऱ्या पैशांचे म्युच्युअल फंड्समध्ये पैसे जात आहेत. हे बघून इतकं छान वाटलं. सो हे तुझ्या मगाच्या प्रश्नाचं पण उत्तर होतं की हे अवघड आहे का, तर नाही आहे. जर सगळेच त्याच्यात थोडासा एफर्ट घेतला तर आपापलं म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ मॅनेज करणं तर खूपच इझी आहे असं माझं मत आहे. कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन, जेव्हा त्या व्यक्तीकडे 5-1 हजार उरतील सगळे खर्च जाऊन, तेव्हा 500 ते 1000 रुपयाची SIP करायला काहीच हरकत नाही आहे. परत स्टेप्स त्याच आहेत माहिती आहे का. बट म्युच्युअल फंडकडे जायच्या आधी इन्शुरन्सेस सॉर्टेड पाहिजेत, इमर्जन्सी फंड सॉर्टेड पाहिजेत, तुम्हाला पर्सनल लोन कधी घ्यायची गरज नाही पडली पाहिजे, त्याच्यासाठी तुमचे शॉर्ट टर्म गोल्स सॉर्टेड पाहिजेत. आणि शॉर्ट टर्म गोल्स असेल तुमचे FD थोडे पैसे पाहिजेत, रिकरिंग डिपॉझिटमध्ये थोडे पाहिजेत, थोडे म्युच्युअल फंड्समध्ये पाहिजेत. अगदीच कमी रिस्क टेकर असेल तर PPF इज ऑल्सो अ व्हेरी गुड ऑप्शन, त्याच्यात तुम्ही पैसे टाकू शकता. बट ना ह्याचं मी एक उत्तर देणं खूप अवघड आहे. कारण म्हटलं प्रत्येकाचं राहणीमान काय, त्यांच्याकडे हेल्थ हिस्ट्री काय, इथपासून सगळ्या गोष्टी सुरू होतात. त्याच्यामध्ये पॅरामीटर्स खूप पॅरामीटर्स आहेत. सो असं एक उत्तर खूप अवघड आहे या प्रश्नाला ऑनेस्टली. पण मग इन्कमनुसार ॲलोकेशन बदलतं का. इन्कम एखाद्याचं खूप जास्ती असेल सपोज आणि त्यांच्याकडे ऑलरेडी वेल्थ खूप जनरेट झालेली असेल
तर हा सरप्लस मनी तुमचा जेवढा वाढत जातो की हां बेसिक तर सगळं सॉर्टेड आहे, पोरांची शिक्षणं लग्न सगळं सॉर्टेड आहे, आता हा माझ्याकडे रिस्क कपॅसिटीवाला पैसा आला, मग त्याच्यातनं हे सगळे जे एक्स्ट्रा रिस्कवाले जे काय ऑप्शन्स असतात तिथं मग तुमचा पैसा जायला हळूहळू सुरुवात होऊ शकते. बट जोपर्यंत तुमचं इन्कम एक असं मी परत इन्कम डिफाईन करणं पण खूप अवघड आहे माहिती आहे का, बट एक बेसिक लेवलपर्यंत मी जे आत्तापर्यंत ऑप्शन सांगते ते सगळे टिकट ऑफ आहेत. पण मग तू सारखं म्युच्युअल फंड, म्हणजे तुम्ही सगळेच ॲडवायझर्स म्युच्युअल फंडला खूप प्रमोट करता. एज्युकेटर्स काय असं म्युच्युअल फंडमध्ये की तुम्ही सगळेजण तेच सिम्पल आहे. त्याच्यामागचं लॉजिक काय सांगते, इक्विटीमध्ये जर मी पैसे गुंतवले ना तर मी एक साधारण 14-15% रिटर्न्स तरी अपेक्षा ठेवू शकते. ठीक आहे. म्युच्युअल फंड्समध्ये साधारण 12% तरी मिळतात. हिस्टॉरिकली निफ्टीने 12% परतावा दिलेला आहे. आता जर मी स्टॉक्स म्युच्युअल फंडच्या ऐवजी FD मध्ये वगैरे ठेवले तर किती मिळणार आहे? 60% मिळणार आहे. ठीक आहे. सो जर मला इन्फ्लेशनपेक्षा जास्ती पैसे पाहिजे असतील, मला डबल डिजिट रिटर्न्स पाहिजेत, तर स्टॉक्स आणि म्युच्युअल फंडला पर्याय नाही आहे ऑनेस्टली. ओके. दुसरी गोष्ट, सो इन्स्ट्रुमेंट तर फिक्स झालं, स्टॉक्स किंवा म्युच्युअल फंड. ओके. आता डिसिजन्स कोण घेणार? मी घेणार का माझ्या बिहाफ कोणीतरी घेणार ज्या व्यक्तीला ह्याचं माझ्यापेक्षा जास्ती नॉलेज आहे? सो सपोज मी एक इंजिनियर आहे आणि माझी नोकरी खूप डिमांडिंग आहे. मी सकाळी 9ला जी ऑफिसमध्ये जाते ते रात्री 9-9, 10-10पर्यंत ऑफिसमध्ये असते. घरी आल्यावर मला असं वाटतं की बाप रे, अंगातला जीव गेला, त्राण गेला, मला काहीही दुसरं नको. शनिवार रविवार पण मला माझ्यासाठी माझ्या फॅमिलीसाठी पाहिजे, मला त्याच्यात परत नवीन अभ्यास नाही करायचा आहे. मग अशा व्यक्तीने काय करायचं? तर अशा व्यक्तीने स्टॉक मार्केटमध्ये पैसेच नाही गुंतवायचे. हे रॉंग आहे. डायरेक्टली न गुंतवता इनडायरेक्टली गुंतवायचं आहे. आता इनडायरेक्टली गुंतवणं इज इक्वल टू थ्रू म्युच्युअल फंड्स, जिकडे एखादा ॲडव्हायझर तुमच्या वतीने हे सगळे डिसिजन्स घेत असतो. सो परतावाही डबल डिजिट मिळतो, बट तुम्हाला विशेष डोकेफोड करायला नाही लागत. ती जो कोण तुमचा म्युच्युअल फंड ॲडवायझर असतो ते सगळं हे करत असतो. म्हणजे डायरेक्टली आपण इन्व्हेस्ट करण्यापेक्षा म्युच्युअल फंडमध्ये करावी. गाडी स्वतः ड्राईव्ह करायच्या ऐवजी ड्रायव्हर नेमायचा. सिम्पल अनॉलॉजी. पण बऱ्याच जणांना आता स्टॉक मार्केट म्हणजे, मला पण थोडंसं वाटतं म्हणजे असं की गॅम्बलिंग वाटतं. गॅम्बलिंग कधी वाटू शकतं? जर मी ब्लाइंड खेळत असेल. जर मी इन्फॉर्म डिसिजन घेते, मी त्याचं ॲनालिसिस करते. मी सिम्पल सांगते, आता ह्याच्यात काय डोकं आहे? ह्याच्यात काहीच डोकं नाही आहे. फॉर एक्झाम्पल, आता आपण चारही बाजूंना युद्ध सिच्युएशन, मी त्याच्याबद्दल विचारणारच होते. सो जेव्हा आपण बघतोय इथे मिडल ईस्टमध्ये टेन्शन आहे, तिथे रशिया युक्रेनमध्ये टेन्शन आहे, US चायनामध्ये एक ट्रेड वॉरचं तर चालूच आहे. सो ट्रेड वॉर जरी 2 मिनटं बाजूला ठेवला, आपण फक्त करंट वॉर्सबद्दल बोललो, तरी भारतासारख्या कंट्रीमध्ये सुद्धा आपण काय तयारी करत असू, तर आपण आपलं डिफेन्सचं जे काय आहे त्याचं एकदम मॅक्सिमम बेस्ट आपण करण्याचा प्रयत्न करू. की आपल्याकडे हवेत तेवढे आपल्याकडे विमान आहेत का, ज्या पद्धतीची विमानं पाहिजे आहेत का, शिप्स आपल्या इन प्लेस आहेत ना, किंवा लेटेस्ट टेक्नॉलॉजीप्रमाणे काय रेडार्स असतील किंवा अजून काय अमुक तमुक गोष्टी असतील त्या सगळ्या आपल्याकडे आहेत का, नसतील तर मग ऑर्डर्स द्या, ऑर्डर्स देऊन ते बनवून घ्या. आता एवढं सगळं जर आपल्याला कळतंय तर मग डिफेन्स कंपन्या हे नो ब्रेनर असू शकतं. ही डिफेन्स कंपन्या ज्यांना ह्या सगळ्या ऑर्डर्स मिळू शकतात, त्याच्यात हे लॉजिकल थिंकिंग आहे. ह्याच्यात काय अभ्यास आहे? तुम्ही रोजचा न्यूजपेपर वाचला तरी तुम्हाला कळेल की डिफेन्स ॲज अ थीम इज लुकिंग गुड. मग तुम्ही डिफेन्स थीममध्ये मग तुम्हाला परत 2 गोष्टी येऊ शकतात, डायरेक्ट इन्व्हेस्टिंग, इनडायरेक्ट इन्व्हेस्टिंग. डायरेक्ट इन्व्हेस्टिंग म्हटलं तर मग तुम्हाला स्टॉक्सचा अभ्यास करायला लागेल की कुठला स्टॉक आहे. कारण डिफेन्समध्ये एकच स्टॉक थोडी आहे, डिफेन्समध्ये 20, 25, 30 स्टॉक्स असतील चांगले. मग त्याच्यात मी कुठला निवडायला पाहिजे, काय करायला पाहिजे, त्याच्यासाठी अभ्यास येईल. नसेल करायचं तर डिफेन्स इंडेक्स फंड्स असू शकतात की ज्याच्यात अनेक कंपन्यांमध्ये वन शॉट तुमची डिफेन्स या थीममध्येच गुंतवणूक होते. दॅट कॅन बी डन. सो म्हणून मी म्हटलं असं लॉजिकवर तुम्ही खूप काही गोष्टी इन्व्हेस्टिंगच्या सुरू करू शकता. हो, पण आता हा प्रश्न म्हणजे की एवढी सगळी आता परिस्थिती अशी आहे, इकडे अमेरिकेचं काय चालू आहे, इस्रायलचं काय चालू आहे, इराणमधलं ऑइलचं सगळं सप्लाय थांबलेलं आहे तिकडून हॉर्मुझमधनं. तर अशा वेळेला एक अनिश्चितता वाटते आणि जास्ती करून आर्थिक अनिश्चितता वाटते. असं वाटतं की एक संकट येऊ शकतं. तर अशा वेळेला मी तयारी कशी करावी की पुढे मागे, जसं आपल्याकडे कोविडचं संकट आलं, लोकांची एम्प्लॉयमेंट गेली, पैसे येणं बंद झालं, तर अशा वेळेला कारण आपण त्या थोडंसं युद्धाच्या सावटात अजून आहोत, तर मी माझी फायनान्शियल तयारी कशी करावी? सो एकच मगाचं फक्त कन्क्लूड करायचं राहिलं की एवढा सगळं जे मी आता लॉजिकल थिंकिंग सांगितलं ह्याच्यात गॅमलिंग कुठं आलं, तर कुठंच नाही आलं.
तुम्ही जर लॉजिकली विचार केला तर स्टॉक मार्केट गॅम्बल नाही आहे हे खूप क्लिअर कळेल. सो जस्ट टू कन्क्लूड दॅट पॉईंट. सेकंड, आत्ता त्याची मी तयारी कशी केली पाहिजे, तर खरं सांगू का, फायनान्स त्या चौकोनाच्या बाहेर जातच नाही. अच्छा, युद्धाने माझा जॉब गेला तर काय, इमर्जन्सी फंड्स कामाला येतील. युद्धामुळे टेन्शननी मी हॉस्पिटलाइज झाले तर काय, माझा इन्शुरन्स कामाला येईल. युद्धामुळे माझी नोकरी जर गेली आणि मला माझ्या मुलाची पुढच्या वर्षीची फी भरायची असेल तर काय, मी माझे शॉर्ट टर्म गोल्स प्लॅन केलेले असतील, ते पैसे आलेले असतील, त्याच्यातनं मी त्याची फी भरेन, तिची फी भरेन. आणि लाँग टर्म गोल्ससाठी तुम्ही एखादा वर्ष जर थोडंसं प्लस मायनस झालं तर तुमचा लाँग टर्म गोल संपत नाही. कदाचित तुम्हाला जर तो 10 वर्षात पूर्ण करायचा होता तर त्याला अचीव्ह करायला मे बी 11वं वर्ष लागेल किंवा 12 वर्ष लागेल. सो एक पॅटर्न तुलाही लक्षात आलं असेल की ह्या 4 गोष्टींच्या बाहेर फायनान्स जातच नाही. तुम्हाला ह्या 4ही गोष्टी सॉर्टेड असतात तर जगात कितीही अनिश्चितता येऊ दे. ठीक आहे, जॉब गेला तर आपल्याकडे एवढ्या अपॉर्च्युनिटीज आहेत. एक जॉब गेला, मी दुसरा जॉब बघणार, दुसरा गेला, तिसरा बघणार. मग बरेच जण मला विचार होते की रचना, जेव्हा तू मी सांगितलं की मी आता लेक्चर्स वगैरे देणं बंद करणार आहे कारण मला यूट्यूब करायचं आहे. किती जणांनी मला प्रश्न विचारला की यूट्यूब सक्सेसफुल नाही झालीस तर काय करणार. म्हणलं तर काही नाही, मी परत तुमच्याकडेच कॉलेजमध्ये शिकवायला येणार. फार झालं तर काय, तुम्ही आत्ता मला 1000 रुपये पर तास देताय, नंतर 500 रुपये पर तास द्या, पण घ्याल ना कॉलेजमध्ये परत. इतकं सिम्पल आहे. मला ए ठिकाणून माझी नोकरी गेली तर बी ठिकाणी मे बी थोड्या कमी पगारात लागेल. म्हणून शिक्षणाला मला महत्त्व खूप वाटतं. म्हणजे जे कॉलेज ड्रॉपआउट्स इज कूल थिंग असं जे म्हणतात ना, इट्स ओनली कूल वन इन अ बिलियन. एक्झॅक्टली. तुमच्याकडे चांगलं शिक्षण असेल ना, तर जरी मी म्हणते तसं कुठल्याही जगात काही युद्ध उदे नाही तर काही उदे, तुम्हाला ए ठिकाणून नोकरी गेली तरी तुमच्या एज्युकेशनवरती अजूनही भारतात एज्युकेशनला खूप महत्त्व आहे. आणि पाहिजेच ना, का नको. तर ती तिकडनं गेलं की दुसरीकडे करा, दुसऱ्याने तुमचं स्वतःचं काहीतरी करा. इन्कम तर काही थांबत नाही. आय फील दॅट इज अ रॉंग थिंग जर कोणी म्हणत असेल की बापरे युद्ध झालं म्हणल्यावर तर सगळं संपलंच. असं नाही. तुमचे हातपाय मारायची तयारी आहे का. तू म्हणालीस कॉलेज ड्रॉपआउट. निखिल कामत 10वी पास झाला. 1 in a billion again. 1 in a billion, but he's a billionaire now. And एवढा मोठा सक्सेस आहे, म्हणजे असा कोणीतरी होऊ शकतो. व्हायला होऊच शकतो ना. म्हणजे एखादा भयंकर शिकलेला व्यक्तीसुद्धा आयुष्यात फेल होऊच शकतो. बट त्याचं पर्सेंटेज काढलं शिक्षित लोकांचं अतिशय फेल्युअरचं तर ते पर्सेंटेज खूप कमी असेल. तसंच कॉलेज ड्रॉपआउट्स भयंकर सक्सेसफुल होण्याचं पर्सेंटेज आहे खूप. सचिन तेंडुलकर एकच होतो ना जो 10वी नापासून सुद्धा एवढं मोठं नाव कमवतो. म्हणजे काय 10वी नापास व्हायचं का, तर तसं नाही. बरोबर आहे. मग तुम्हाला जे काही चूज कराल त्याच्यात एक्सिलन्स जर हवा असेल तर हार्डवर्क, परत देयर इज नो चॉईस. आता लास्ट माझा पर्सनल म्हणजे एक महिला म्हणून, बाई म्हणून, की सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करावेत का? 100% करायला पाहिजे. किती करावेत? माझ्याकडे 1 लाख रुपये असेल तर मी किती करावे सोन्यामध्ये? आणि सध्या जे बघतोय आपण, वेड्यासारखा सोन्याचा भाव वाढला, आता थोडा कमी झालाय. सो परत स्त्री असाल पुरुष आपल्याला आवडते ना दागिन्यांची, म्हणजे मला नाहीये, दागिने ही गुंतवणूकच नाहीये माझ्या मते. कसं काय? कारण तुम्ही दागिने मोडता का हा सगळ्यात पहिला प्रश्न आहे. की वाव सोन्याचा भाव वरती गेला का, ठीक आहे मी माझी नेकलेस मोडून टाकते, असं कोणीही करणार नाही. 100% नाही करणार. आपल्या घरी शिव्या पडतील जर मी नेकलेस वगैरे असं काही मोडायला गेले तर. दुसरी गोष्ट, जर मी एखादी नेकलेस वगैरे मोडणार असेल तर त्याच्यातले जे मी घडणावळ दिलेली असते ती तर वायाच गेली. घडणावळ तर डायरेक्ट झिरोच. म्हणजे गुंतवणूक म्हणून बघत असाल तर वळं ज्याच्यात झिरो ऑलमोस्ट नाके बरोबर मेकिंग चार्जेस असतील, किंवा गोट आपण जे म्हणतो त्याच्यातही नाके बरोबर मेकिंग चार्जेस. बिस्किट असू शकतं, किंवा तुम्ही गोल्ड ETFs घेऊ शकता, गोल्ड म्युच्युअल फंड्स घेऊ शकता, गोल्ड बॉन्ड्स घेऊ शकता. 6 म्हणजे करायला पाहिजे, अगदीच करायला पाहिजे. आणि स्त्री असेल किंवा पुरुष असेल, तुमच्या पोर्टफोलिओच्या 10% सोन्यात पाहिजे. म्हणजे दागिने नाही घ्यायचे. ती इन्व्हेस्टमेंट नाही, ती तुम्ही हाऊस म्हणून करायची असेल तर करा, बट ती इन्व्हेस्टमेंट म्हणून जास्ती नका पकडू. मला इन्व्हेस्ट करायचं आहे म्हणून मी सोन्याचे बँगल्स केले, दॅट्स नॉट अन इन्व्हेस्टमेंट. बरं, तर शेवटचा प्रश्न. माझ्याकडे 1 लाख आहेत, किती मी गोल्डमध्ये टाकावेत, किती म्युच्युअल फंडमध्ये, किती स्टॉकमध्ये टाकावेत, किती त्याचं अलोकेशन? मी परत म्हटलं असं, ॲलोकेशन फार पर्सन स्पेसिफिक असू शकतं. तुमची रिस्क टेकिंग कपॅसिटी किती आहे त्याच्यावरती असू शकतं. एक कॉमन 10% सोन्यात, 10% सोन्यामध्ये, हा एक अगदी थंब रूल पकडू शकतेस. उरलेल्या 90मध्ये जर एकदम सोपा ठोकताळा सांगते आम्ही, जर रिस्क टेकिंग कपॅसिटी जास्ती असेल तर 45पेक्षा जास्ती स्टॉक्स आणि म्युच्युअल फंडमध्ये असावे. म्हणजे थोडक्यात मोर दॅन 50% स्टॉक्स आणि म्युच्युअल फंडमध्ये असावे. आणि मग उरलेले बॉन्ड्स असतील, डिबेंचर्स असतील, डेट फंड्स असतील तुमचे,
फिक्स डिपॉझिट्स असतील, रिकरिंग डिपॉझिट, ते लेस दॅन 50% येणार. आणि रिस्क टेकिंग कपॅसिटी जास्ती असतील, उलटं रिस्क टेकिंग कपॅसिटी कमी असेल तर मग हे सगळे फिक्स्ड इन्कम जे काय आहेत ते जास्ती होतील 50%पेक्षा. स्टॉक्स, म्युच्युअल फंड्स वगैरे तुलनेने कमी राहतील. आणि रिअल इस्टेट? आय हेट इट. म्हणजे मी रिअल इस्टेट कधीच इन्व्हेस्टमेंट म्हणून नाही घेतलेली आहे सध्याच्या काळात. हां, म्हणजे जेव्हापासून मी कमवायला लागले तेव्हापासून मी जे काही पुण्यात बघितलेलं आहे, रिअल इस्टेटमध्ये एवढा भाव काही वाढलेलाच नाही आहे मुळात. बिगेस्ट प्रॉब्लेम विथ रिअल इस्टेट इज लिक्विडिटी. म्हणजे सपोज मी 1 करोड रुपयांचं एखादं घर घेतलेलं आहे आणि मला आज 20 लाखांची गरज आहे, तर मी असं नाही ना म्हणू शकत मी फक्त बाल्कनी विकते आणि 20 लाख घेते आणि मग मी ते माझी गरज, मला अख्खं घर विकणं आलं जेव्हा मला नको आहेत तेवढे पैसे आत्ता. हेच मी जर स्टॉक्समध्ये किंवा म्युच्युअल फंड्समध्ये घातले असतील ना, तर मग मला ते 20 लाखाचे पैसे तेवढेच मी उभे करू शकते आणि मी माझी गरज पूर्ण करू शकते. सो रिअल इस्टेटमध्ये बिगेस्ट ब्लॉकर इज डिव्हिजिबिलिटी. मला तेवढेच पैसे पाहिजे ते मी घेऊ नाही शकत. आणि अप्रिशिएट होतं ना. किती होतं, किती सध्या होतं, कमी होतं, पण पूर्वीपासून जे पूर्वापार चालत आलेले एक्झॅक्टली तुम्ही ॲसेट बनवताय, करेक्ट, तो ॲप्रिशिएट होतोय आणि परत लगेच लिक्विड नाही तरी तरी लिक्विडिटी. करेक्ट ना. सो लिक्विडिटी नाहीच म्हणले मी, डिव्हिजिबिलिटी म्हणले. ओके, राईट. डिव्हिजिबिलिटी म्हणजे मला हवेत तेवढेच पैसे मिळणं वर्सेस लिक्विडिटी म्हणजे माझं ते विकलं जाणं किंवा नाही जाणं. राईट. ज्यांनी 1980-90 मे बी अप अंटिल 2000 मध्ये ज्यांनी इन्व्हेस्ट केलेत ना, त्यांना खूप छान रिटर्न. इनफॅक्ट 2010-15 पर्यंत पण त्यांना रिटर्न अगदी डबल आणि टिबल नसतील झाले. पण आता सिम्पल सांगते, खूप जण म्हणतात आमचे पैसे ना अगदी किती 6 वर्षात डबल झाले. 6 वर्षात हा आमचा फ्लॅट डबल झाला. म्हणजे किती टक्के रिटर्न मिळाले? 12% रिटर्न मिळाले. ओके, ह्याच्यामागे रूल ऑफ 72 म्हणतात. सो 72 डिवायडेड बाय तुमचा जो काय 72 डिवायडेड बाय तुमचा जो रेट ऑफ रिटर्न असतो त्याच्यात तुमचे पैसे डबल होतात. ओके, सो 72 डिवायडेड बाय आता आपण म्हणलो 6 वर्षात डबल रेट ऑफ रिटर्न आहे, नंबर ऑफ इयर्स म्हणायला पाहिजे. सो 72 डिवायडेड बाय 6 केलं, कारण 6 वर्षात डबल झाले ना. 12% रिटर्न मिळाला. तर 12% मी म्युच्युअल फंड्समधून काढते ना. माझं ॲसेट तयार होतं ना. मग म्युच्युअल फंड काय ॲसेटच आहे, स्टॉक्स काय ॲसेटच आहे. एक तुमचं फिजिकल ॲसेट आहे विच यू कॅन फील टच, आणि एक तुमचं डिजिटल ॲसेट आहे. काहीच प्रॉब्लेम नाही त्याला. आणि तिथं मला लिक्विडिटी पण आहे. मला हवं आहे तेव्हा मी विकू शकते. मला गिऱ्हाईक शोधत बसण्याची गरज नाही आहे. मला हवं आहे त्या क्षणी त्या सेकंदाला मी विकू शकते आणि मला हवं आहे तेवढंच विकू शकते. पण तरी पण लोक आयुष्यभर EMI देऊन घर घेतातच ना. ते तिथं इमोशन्स असतात, तिथं मॅथ्स नाही चालत. सो ऑन दॅट नोट, आम्हाला फायनान्शियल एज्युकेटर रचना रानडे खूप छान छान आम्हाला सांगितलं आहेस. थँक्यू. आणि तुझा प्रवास खरंच प्रेरणादायी आहे की असं तू पहिले एवढं तू हसल केलं आहेस, एवढं काही काही केलं आहेस, आणि आता यूट्यूबमध्ये सुद्धा तू इतकं, म्हणजे ह्याच्यामध्ये एक इंटेन्शन पण चांगलं आहे ना की लोकांना अवेअरनेस आला पाहिजे. खरं आहे. अगदी तळागाळातल्या लोकांना काय केलं पाहिजे काय नाही. खूप छान तुझा असा हा प्रवास आहे. असाच तो उत्तरोत्तर वृद्धिंगत हो अशी सदिच्छा तुला. धन्यवाद आणि थँक्यू सो मच. मला इथे मी असं नाही म्हणणार, तू सर्व काहीवर आलीस. थँक्यू सो मच. रचना रानडे यांच्या स्टुडिओत येण्याचं भाग्य आम्हाला मिळालं त्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. येस. तर प्रेक्षको, आज रचनाने आपल्याला खूप काही सांगितलं आहे. खूप व्यवस्थित नीट लक्ष देऊन ऐका, परत बघा. तिने टिप्स पण बऱ्याच दिलेल्या आहेत. आपला पैसा कसा वाचवावा, कसा गुंतवावा आणि पुढची आपण प्रोव्हिजन कशी करावी, खूप सुंदर सांगितलं आहे. हा जो एपिसोड आहे मला असं वाटतं की अतिशय महत्त्वाचा आहे. जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना, तुमच्या कुटुंबांना. कारण फायनान्शियल लिटरसी ही अतिशय महत्त्वाची आहे आणि आपल्याला लहानपणापासून त्याचं शिक्षण दिलं जात नाही. लाईक करा, शेअर करा आणि सर्व काहीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या वेळी असाच एखादा महत्त्वाचा विषय घेऊन, अशाच एखाद्या अतिशय छान अशा एक्सपर्ट बरोबर सर्व काहीमध्ये.